मी जर का पिझ्झावरती 30 सेकंद कॅमेरा पकडला तर पिझ्झाची फेस व्हॅल्यू वाटत, माझा फायदा काय? ट्रू. सो स्वतःची पण व्हॅल्यू क्रिएट करता आली पाहिजे. ही कोणतीही ऍडव्हर्टाइजमेंट जी असते ना त्याची प्लेसमेंट झाली ही कळली नाही पाहिजे. राईट. आणि हे होणं खूप गरजेचं असतं. मग त्यामध्ये जे आधी डिजिटल मार्केटिंग केलं किंवा जाहिरात त्याचा फायदा होतोय. त्याचाच फायदा होतोय. सो फूड ब्लॉगिंग म्हणजे जे कॅमेरावरती दिसतं ते बऱ्यापैकी खोटं असतं हे समजून घ्या. कोणीच एवढं खाऊ शकत नाही. आणि तुम्ही पण ट्राय करा की जेवढं जमेल तेवढं घरचं खा. हिंदी फूड ब्लॉगर आहे ना, वाटोय गेला अख्ख्या इंडस्ट्रीचं, काहीच नाही ठेवलं त्यांनी. ती लोक व्ह्यूज साठी काही करतात. ते मॅगीमध्ये ओरिओ टाक, कुठं समोशामध्ये चहा टाक, काही करतात ते. ट्रेंडवर वेववर तुम्ही सर्व्हाइव्ह करायचं तर मग तुमची सर्व्हायवल लईच अवघड आहे. कंटेंट कन्झ्युम करताना एक खूप कमी आणि खूप मोजक्या चॅनलला सबस्क्राईब करतो. माझं निम्म बटन ते चालतं नॉट इंटरेस्टेड मध्येच असतं. हा. किंवा ज्या माणसाला भेटायचं मला स्वप्न होतं, म्हणजे मला अशोक सराफांना भेटायचं होतं. हो. आणि मी त्यांच्यासोबत 1 तास घालवला. मला हा हीच कमाई आहे म्हटलं. जेव्हा डाऊन वाटतं माझ्या आयुष्यात मला झालं, मी कसं तर असं बसल्यावर काय चाललंय आणि कोणतरी येऊन म्हणतो की अरे दादा व्हिडिओ बघितला, असलं भारी वाटतं ना. कायला मी देवा म्हणतो, देवा हो की दमकी आहे. भाषा तेव्हाच टिकते जेव्हा त्यामध्ये कॉन्टेंट म्हणतं. तर माझी इच्छा आहे की लोकांनी शिवनेरीचा व्हिडिओ 4 वेळा बघितला पाहिजे, रायगडाचा 5 वेळा बघितला पाहिजे. मग एक गोष्ट सांगतो, गावाचं गाव पण सुटलं कुठं जिथं पांढऱ्या टोप्या कमी झाल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं नाही गेला, मामाच्या गावाकडे जावं, मामाचं नातं टिकलं पाहिजे भावांनो. हे एक्सक्लुझिव्ह पहिल्यांदा सांगितलंय ना. हा, हे हायलाइटला लावतो आम्ही लगेच. तर मला पहिलाच असा सटल प्रश्न आहे आणि थोडासा जो मी प्रत्येक पॉडकास्टला विचारायचो की बालपण कुठं गेलं, शालेय जीवन कसं होतं आणि ह्या क्षेत्रापर्यंत तुम्हीच कसे आलात आणि आतापर्यंत कोणत्या जर्नीमधून गेलं. ओके. सो माझा जन्म पुण्याचा आहे आणि शिक्षण पण पुण्यातच झालं, जवळपास सगळंच मराठी माध्यमामध्ये. आणि शाळा काय एवढी चांगली नव्हती, सरळ सांगायचं तर. चांगली नव्हती म्हणण्यापेक्षा असं की शाळेला 100% निकाल लावायचा होता. मग सामदाम दंड जे आहे अशी शाळा होती. आणि शाळेचं नाव मोठे म्हणून मी घेतलंय. म्हणजे मला रिग्रेट आहे त्या गोष्टीचं, खरं सांगायचं तर. आणि झालं असं की मी 7वीत असताना माझे वडील वारले. तर 7वी पासून 12वी पर्यंत मला शिक्षक रोज सांगायचे की तू अभ्यास कर, तू अभ्यास. मला तेल डोक्यात जायचं. सो शाळा एवढी काही हॅपनिंग नव्हती. कॉलेज चांगलं होतं. मग कॉलेजमध्ये मग म्युझिक वगैरे शिकायला सुरुवात केली. आणि कॉलेजनं मग IT मध्ये जॉब लागला सुदैवाने कॅम्पसमध्ये. सो 10 वर्ष IT त काम केलं. आणि 10 वर्षांमध्ये मी 6 प्रमोशन घेतले. म्हणजे मी ऍज अ VP ऍब्स्कॉन्ड केलंय मी. व्हाईस प्रेसिडेंट. हा, मी ऍब्स्कॉन्ड केलंय. म्हणजे एक मोमेंट असा आला की मला वाटलं बस झालं आता. म्हणजे व्हायचं काय की मी जिथं जॉब करायची ती ऑन साईट प्रोफाईल होती. ऑन साईट म्हणजे आपण क्लायंट सोबत काम करतो. तर कधीही यायचे, उद्या हैदराबादमध्ये, कोइंबतूरमध्ये. मला ते डोकं चालायचं. म्हटलं बस झालंय. आणि मग एक दिवस असं क्लॅशेस झाले. म्हटलं बस झालं, मी ऍब्स्कॉन्ड केलं. आणि मग मी ज्या प्रोफाईलमध्ये काम करायचो तिकडे डिजिटल मार्केटिंगचा पण एक प्रोफाईल होतं. मग मी स्वतःची कंपनी सुरू केली आणि 4 वर्ष ती चालवली. पण ती पॉलिटिकल होती. तर प्रॉब्लेम असं झाला की इलेक्शनच नाही लागले 4 वर्ष. मग त्यात सगळ्या सेव्हिंग संपल्या जवळपास. आणि मग मी त्यावेळी इन्फ्लुएन्सर सोबत काम करायचो. मला कळलं की हाही छापतात चांगलं. पण ते करायचं असं ठरलं नव्हतं. पण मला माहिती ते चांगले काम होतात. मग इन्फ्लुएन्सरचे 1-2 ट्राय घेतले, पण 1-2 चांगले फेल झाले. म्हणजे खूप व्हिडिओ केले, प्लॅन केले, पण ते फेल झाले. आणि एकदा सहज मी बायको असं आयफोन घेतलेला, व्हिडिओ चेक करायला गेलो. मला रात्रीचं मोमोज खायला, क्वालिटी चेक करूयात. क्वालिटी चेक केली आणि त्याला मी असं काहीतरी टाइमपास व्हॉइस ओव्हर करून टाकला. आणि मला फेसबुकला 100 लाईक यायचे हार्डली. 700-800 लाईक त्या व्हिडिओला. म्हटलं हे करिअर आपलं बस. आणि मग दुसऱ्या दिवशी जुडिओचा केला, मग पेरूवाल्याचा केला, आणि ते सगळे व्हायरल, सगळे मिलियन मध्ये गेले. मग अशी सुरुवात झाली. आणि मी फक्त 3च व्हिडिओ फ्री केलेत, लगेच स्पॉन्सरशिप भेटला. हा, तिसरा व्हिडिओ हार्डली पेरूवाल्याचा असेल ज्याला मी फ्री मध्ये केला, बाकी सगळे स्पॉन्सर्ड होते. मस्त मस्त. ही अशी जर्नी होती बेसिक. आणि एक गोष्ट बोलली आता, खूप अशी कवडी पोरी त्यांना मी सांगतो, मी बी ऍब्स्कॉन्डच्या लेवलला होतो, कारण ते नोटीस पिरियड सर्व करायचा नव्हता मला. ऍज अ VP म्हणून ऍब्स्कॉन्ड मारणं लय दम लागतो बाबांनो. ऍब्स्कॉन्ड मारणं म्हणजेच लय मोठी गोष्ट असते. सो ही एक बाजू मला ते तुमच्या सगळ्यांपुढे आणायची होती की हे फक्त छान स्टोरी टेलिंग किंवा असं नसतं, त्यामागे बरीच स्टोरी असते. आता पहिला व्हिडिओ जो केला तुम्ही सांगितला की त्यावेळी असं काय डोक्यात होतं का की बाबा हे ऑडियन्ससाठी करायचं का नाही, फक्त आपल्याला? नाही, मी आजही व्हिडिओ करतो ना, ते फक्त मलाच आवडतात. म्हणजे मी ना आधी मीम्स वगैरे बनवायचो आणि 1 वर्षाने बघितले यार कसलं पानसट कसलं बालिश काम आहे असं वाटायचं मला ते. मग आता मी जे व्हिडिओ करतो ना, माझ्या डोक्यात एकच आहे, आपण म्हातारा झालं बघितलं ना तरी पण वाटत यार काय फालतूगिरी गेली. मग मी तसे व्हिडिओ करतो. मग ते लोकांना आवडो नाही आवडत फरक पडत.
आणि आता ह्यामध्ये मी बघितलं की बिईंग अ स्टोरी टेलर की व्हिज्युअल ट्रीट मध्ये स्टोरी टेलिंग करणं खूप हार्ड असतं, खूप हार्ड असतं. म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज पण पुढच्याला करून द्यायचंय, ऍट द सेम टाइम तो व्हिडिओ व्हॉइस ओव्हर व्हिडिओज आपल्याला सोपे वाटतात, बट त्याच्यामध्ये व्हिज्युअलाइज करायला लावणं खूप हार्ड असतं, खूप हार्ड असतं. तर मग हे श्वान किंवा कॅमेरामॅन, आजी, बारक्या, ही पात्र कशी सुचली आणि ही भाषा म्हणजे हे कसं जन्म कसा घेतलाय? कॅमेरामॅनचं असं होतं की बायकोला फक्त कॅमेरामॅनच व्हायचं होतं आयुष्यामध्ये आणि एडिटिंग करायचं एवढंच होतं तिचं. मग ते मी म्हटलं तू स्वप्न पूर्ण करतो आजपासून कॅमेरामन. तेव्हा आमचे 130 फॉलोअर होते काहीतरी, तेव्हापासून मग ते कॅमेरामनच आहे. तिलाही ते आवडतं. आणि बारक्याला असं घेतलं की बारक्याला घेताना खूप विचार करून स्ट्रॅटेजिकली घेतलेलं ऍक्च्युअली आम्ही, की आपल्याला ना विरोधाभास खूप आवडतो. म्हणजे लहान मुलगा मॅच्युअर वागला ना असा आपल्याला खूप भारी वाटतं. मग आम्ही बारक्याला घेतलं आणि त्याचं नाव बारक्या ठेवलं. पण त्याला कपडे घेताना असं मोठ्या माणसासारखं फुल स्लीवचे शूज, गॉगल, मग तो विरोधाभास तयार करायला त्याचं नाव बारक्या ठेवलं होतं. आणि आजीचं कॅरेक्टर मला कायमच असं पाहिजे होतं की एक फंकी जॅन्झी आजी पाहिजे होती, म्हणून तशी आजी घेतली. आणि श्वान असा अपघाताने आलता एकदा. का झालं, आम्ही व्हिडिओ शूट केला आणि शेवटच शूट करायचं विसरलो आणि मग घरी जाताना ते कुत्रं मागा लागलं होतं एकदा. ते बायकोनं असं शूट केलं नाही का मागचं सगळं, आणि त्याचे शेवटचे जे एक्सप्रेशन होते ना, मग आम्ही ते व्हिडिओचे शेवटी वापरलेले आणि त्याच्यावरती 700-800 कमेंट पडले होतं. म्हटलं बारी फ्री मध्ये भेटलंय. पुढे श्वान आणि मी म्हणलं ना, माणूस भयानक ब्रुटल आहे, ब्रुटॅलिटीनं सांगणार. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही बघा प्रत्येक व्हिडिओ आला ना, मी म्हणतो श्वान कधी येतोय, श्वानाचा डायलॉग. आणि कुठलाही व्हिडिओ बघा की तुम्हाला श्वानाची आउटलाईन, स्टोरी लाईन ती जी आहे ना ती वेगळी आहे प्रत्येकमध्ये. सो हे क्रिएट करणं खूप खूप हार्ड असतं. हे जेवढं बघायला जी गोष्ट बघाय सोपी आहे ती करायला अवघड असते, म्हणजे त्याची प्रोसेस खूप अवघड असते. तर मग हे एडिटिंग वगैरे जेव्हा पहिल्यांदा चालू केलं किंवा पहिल्यांदा व्हिडिओ आले तर तेव्हा व्ह्यूज खूप यायचे. म्हणजे मी तेव्हापासून बघितलेलं आहे आणि फॉलोअर्स मध्ये कन्वर्ट होत नव्हतं. तेव्हा असं वाटायचं काय एवढे व्ह्यूज, आणि मी स्वतः म्हणायचो कारण ह्यो माणूस मिलियन डिझर्व करतो. आणि अचानक मग तो कंटिन्युटी आली. सो तो पिरियड कसा होता सुरुवातीचा? मला तेव्हा व्ह्यूज पण खूप मॅटर करायचे, मला फॉलोअर्सची देणं घेणं नव्हतं, कारण तेवढं स्वप्नच नसतं बघितलेलं की माझे काहीतरी 10,000 फॉलोअर होतील. आणि यात तुम्ही मग श्वानाचा एक मुद्दा सांगले तर ऍड करायचंय की मीच एकटा माणूस जो प्रत्येक वेळी नवीन कुत्र्याला भेटतो जाऊन, त्यातलं कुठलं कधीच चावलला भरोसा नसतो मला अजून पण. श्वानाला घेणं रिस्क पण आहे, रिस्क असते कायम आहे. आणि स्ट्रीट फूडला आपण ज्यावेळी खायला घालतो कुठल्या श्वानाचा मूड कसा आपल्याला माहिती नसतं. मग त्यासाठी आम्ही लांबडी लेन्स घेतली की लांबडं शूट करायचं. ते पण 2-3 वेळा झाले पण असं. आणि व्ह्यूजचा जो विषय आहे ना, मला सुरुवातीला 500 फॉलोअर जेव्हा झाला ना तेव्हा पण भारी वाटलेलं. आणि जेव्हा 10K आकडा मी बघितला, मी रात्रभर मीन बायको जागे होतो की तो के होतो ना, के बघायचा होता की 10,000 आले की के होणार आपलं. आम्ही सकाळी मला वाटतं 5:45 वाजता वगैरे के झालं, मग आम्ही निवांत झोपलो होतो. सो ते तुमच्याकडे तेवढे फॉलोअर येणं पण खूप मोठी गोष्ट होती, त्यामुळे मला फॉलोअरचा विचार नाही केला आणि अजूनही नसतो तेवढा. अगदी बरोबर. मग आता जेव्हा दादा मागे वळून बघतो का नाही की एक व्हीपी, त्यानंतर स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी, एवढ्या इन्फ्लुएन्सवर काम, आणि आता तो ऑन ग्राउंड ते काम करतोय, तेव्हा असं वाटतं का की एवढ्या वर्षात जे ट्रेड शिकला किंवा ज्या गुणधर्म शिकला बाकीच्या लोकांतून ते आता खूप मदतीला येतात, कामाला येतात? कॉर्पोरेटमध्ये आपण डिसिप्लिन शिकतो जी खूप गरजेची आहे की तिथं. आणि असं झालं की 10 वर्षांमध्ये लोकांचे 2 प्रॉब्लेम असतात. एक तर कॉर्पोरेटमध्ये प्रमोशन होत नाही किंवा होतं. माझ्यासाठी प्रमोशन होणं हा प्रॉब्लेम होता, कारण मी आळशी आहे, मला काम नव्हतं करायचं. म्हणजे ठीक आहे पगार येतो 29 तारखेला उगाच बघा. आणि नंतर जसं प्रमोशन होत गेलं, TL झालो, मॅनेजर झालो, तसं कामाचं प्रेशर यायला लागलं. आणि कोविडच्या आधी ऑटोमेशन खूप बुमलं होतं की सगळं ऑटोमेट करायचं, आणि माझी प्रोफाईलच ऑटोमेशनची. तर RPA नावाचा एक प्रकार आला होता, रोबोटिक्स प्रोसेस. तर त्यात असं व्हायचं की तुम्हाला रोबोट प्रमाणे विचार करायला लागायचा की मला जर दरवाजा उघडायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा कोड लिहायचं की हा दरवाजा बंद आहे का बघ, तर असंच उघडशील. तो कोड लूप मध्ये जाईल ना, मग बंद असेल तर चेक कर की त्याला पहिली कडी आहे का, मग तो एक कोड लिहायचा. मग इफ जर कडी नसेल तर हे कर. डोकं दुखायचं असं वाटायचं बाजूला असं. म्हणजे मला प्रत्येक असं ऑफिस मधनं घरी येताना प्रत्येकाचा रागायचा. त्या सिग्नलवर थांबला आरटीओचा पण रागायचा, मागं जो हॉर्न मार त्याचा पण रागायचा. म्हटलं आपण येडविलं. मग ते असं खूप दिवस जाणवलं. आणि असं बोललं नाही पाहिजे कॅमेरावरती, पण सगळ्या दक्षिण भारतीयांसोबत मी काम करायचो. त्यांचे स्वभावच वेगळे आहेत. त्यांचे स्वभाव असे ना की आपण शाळेत कसं वागतो, हो मॅडम बघा याने काय केलं, तसं ते प्रत्येकाला एस्केलेशन. अरे तू समजून घे ना दादा, काहीतरी चुकलं असेल सांग ना चॅटवरती, व्हॉट्सअपला काहीतरी.
तो लगेच मॅनेजरला मेल टाकणार की अनलेडी आणि त्यांचं एवढं एसओपी फॉलो करण्यावर एसओपी ते मी स्वतः सहन केले आणि भयानक गटून राहतात. हा भयानक गटून राहते एकट्याला, म्हणजे एकट्याला टाकतात ते. आणि आपली मजा बघत असते मग. 100%. आणि परत काय असतं, म्हणजे आता मी ज्या कंपनीत होतो त्या कंपनीचा रूलच होता की जर तुम्ही 3 लोक आहे तर त्या 3 लोकांनी 4था व्यक्ती तिथं उभा आहे फक्त, तर त्या 3 लोकांनी 4थ्याला कळल ह्याच भाषेत बोलायचं, कारण तो इन्व्हॉल्व आहे. तो रूल असतो, तो रूल असतो. पण ही वय रूल ऐकतात, शी बोलायची. म्हणजे मला असं फील व्हायचं ना, आणि ते स्वतःला हायली इंटेलेक्च्युअल समजलं की माणूस असा बनतो. आपण त्यांना बॉस करत गेलं की तसं होतं. हे खरं आहे बरं का, हे ऑन कॅमेरा काय कुठेही युनिव्हर्सल ट्रूथच आहे. जो जॉब करतोय त्याला माहिती आहे. हा मग ते फ्रस्ट्रेशन काय माझं. मी एकच मॅनेजरला म्हणतो की मला या टीम मधनं मूव्ह कर. बट व्हायचं कसं की त्यांनी ट्रेनिंग वरती खर्च केलेला असतो आपल्या, आणि मी टीम सांभाळायचो. तर माझा स्वभाव कसा होता, तुम्ही काम करा, चुकवा, काही करा, माझ्याकडनं काही हो. मग ते पोरांना त्याला आवडायचं, असा मॅनेजर पाहिजे आम्हाला. मी आपलं म्हणजे माझं काम करायचं जेवढं असेल तेवढे फॉरवर्ड करणं, ईमेल वगैरे एवढंच काम असतं. पोरांना ते आवडायचं. ऑनेस्ट विषय, डीएलचं काम हेच आहे, एवढंच असतं, बाकी काय असतं. बाकी Naukri.com वर पडी असायचो. पण नंतर मग सगळं इरिटेट व्हायला लागलं, कारण सुरुवातीला चांगलं वाटलं सगळं. कारण 7-8 वर्षांच्या पिरियड मध्ये तुम्ही तुमच्या डोमेन मधल्या सगळ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिलेला असतात. मी एवढा रिजेक्ट झालं की एचआर पण मला ओळखायचे. म्हणजे फक्त मी रिझ्यूम मध्ये चेंज करायचो, मला माहिती चेंज केलं की Naukri.com ला SEO मध्ये पकडतं, आणि मी इंटरव्ह्यूला जायचो. मग असं आलं की 10 वर्षांमध्ये कंपन्या पण संपल्या. मला पुणे सोडायचं नव्हतं, कारण मी साऊथला राहून आलोय, चांगला अनुभव घेतलेला. एक तो ऑनसाईट पाहिजे होतं किंवा पुणे, दोन्ही नाही भेटलं. म्हटलं ठीक आहे, जे होईल ते बाहेर बघू. आणि त्यावेळी गाडी घेतलेली, म्हटलं ओला लावू, काय विषय नाही, पण जगू. आणि मी लोन नव्हते घेतले कधीच, म्हणजे अजूनही लोन नाही घेतलं. तर मला तो एक फायदा होता की कुठे अडकलेलं नव्हतं. मग त्याचा तो फायदा झाला, दिला सोडून. आणि मग ह्या जर्नीमध्ये तुमच्या पत्नीचा, तुमच्या फॅमिलीचा किती सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी? यात एक फायदा काय ना, माझी फॅमिली म्हणजे आई असेल किंवा बाकीचे खूप कमी शिकलेले आहेत, 4थी पास वगैरे एवढे शिकलेत. तर त्यांना फक्त पैसे येणं एवढे मॅटर करतं. तू करिअर काय करतोय, कुणासोबत बोलतोय, तुझं डोमेन काय, एवढं त्यांना कळतच नाही की तू आयटीत काम करतोय, तुझ्या त्यांना सर्व्हिस इंडस्ट्री पण माहित नाही. हे सगळ्यात चांगलं आहे. त्यांनी मला कधी विचारच नाही की तू शिकलाय किती, काय झालं काय नाही, आणि ते मला आवडतं. तुम्ही मला फ्रीडम द्या, माझं मी करतो. सो फॅमिलीचा कायमच सपोर्ट असतो, तू काही कर. आता आम्ही जातो आईसोबत कुठे गेलो, लोक येऊन फोटो वगैरे काढतो, आयला लय भारी वाटतं, अरे बसलं बाहेर आपलं. आणि ते निरागच असतं एकदम. अगदी बरोबर. आता एखाद्या एज्युकेटेड महिलेला कळतं की हा इन्फ्लुएन्सर म्हणून याच्यासोबत लोक फोटो काढतात, आपण याला काहीतरी अजून सल्ला दिला पाहिजे. माझ्या आईचं तसं नसतं, चांगलं करतो कर काय पण. सो फॅमिलीचा असंच सपोर्ट आहे. आणि दोन्ही भाऊजी आहेत माझे, ते शिकलेले आहेत, पण ते खूप इंट्रोवर्ट आहेत दोघं. त्यांना फक्त हा माझा भाऊ आहे बरं का, एवढंच. म्हणजे त्यांनी माझ्यासोबत अजून कधी फोटो काढले, आमचे एकत्र फोटो पण नाही, तुम्ही बघा सगळीकडे चेक करा, एवढे इंट्रोवर्ट आहेत ते. सो अशी बेसिक साधी फॅमिली असल्यामुळे एवढा इश्यू नाही आला आयुष्यात. मला वाटतं की शिकलेले लोक हाच मोठा इश्यू असतो, त्यांना पटवून देणं की आला. तुम्ही कसं पटवणार की मी इंजिनिअरिंग केलंय, 7-8 लाख रुपये खर्च केलाय आणि मला इन्फ्लुएन्सर व्हायचंय. बरं इन्फ्लुएन्सर होऊन तू काय करणार? बरोबर. तू काय करणार? आयफोन घेणार, रस्त्याने टपऱ्यांवरती व्हिडिओ काढत फिरणार? ते नाही, त्यांना कळतच नाही ते. आणि ते कधी कळेल त्यांना, जेव्हा ते यशस्वी होतील तेव्हा. पट जसं एमपीसी चाव असतं ना, सेम इन्फ्लुएन्सर चाव असतात. येताना लाखाने येतात आणि 1-2 टिकतो त्यातले. हा पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी बरोबर. मग घरच्यांना ती पण भीती असते, त्यामुळे सगळेच आपापल्या जागी बरोबर आहेत. बरोबर. येस. आणि मग वहिनी आहेत त्या आय गेस पत्रकार पण आहेत, बरोबर आहे? हो, जर्नलिस्ट पण आहेत. मग तुमची भेट कसं, अरेंज मॅरेज, लव्ह कसं काय? ती माझ्या ऑफिसमध्येच काम करायची, पण तिचे वडील आणि मी एकमेकांना ओळखायचो, कारण ते पॉलिटिकल फील्डमध्ये आहेत, म्हणजे ते पॉलिटिशियन आहेत. मग आमची ओळख झाली, आणि माझं पण एवढं वय झालं की मला आता पाहिजे. तेव्हा असं वाटतं की ठीक आहे, सगळं आपण भेटेल त्या पोरीशी बोलून तर बघतो. मग तसं बोललं त्यांना सुदैवानं पटलं ते. आणि शिक्षण असल्यामुळे ते दोघंही शिक्षक आहेत ऍक्च्युली, सासू सासरे, आणि म्हणजे चांगल्या ह्याच्यात शिक्षक आहेत. त्यांना पटलं शिक्षण, म्हटलं ठीक आहे पोरं काय ना काय करेल. आणि मी क्लिअर सांगितलेलं की मी जॉब सोडला आणि मी बिझनेस करतो, त्यांना ओके होतं. मस्त मस्त. शिक्षकांना पटवून देणं सगळ्यात अवघड असतं, आणि ते कन्व्हिन्स केलेलं मस्त. प्लस मी अजून एक गोष्ट बघितली की तुमचे मेहुणे असतील, त्यांच्यावर पण तुमची भारी टोनिंग आहे. आणि तुमची सासूरवाडी कोल्हापूर साईड आहे, गडहिंग्लज. आणि मग हे कसं आहे, कोल्हापूर साईडचा कसा आहे अनुभव, कसा आहे तिकडचा जावयापासूनचा? चांगला आहे, म्हणजे भारी आहे. भारी यासाठी की ते एक तर सगळे मेहुणे माझ्याच वयाचे आहेत, त्यामुळे आम्हाला असं कुठले विषय लागत नाही डिस्कस करायला किंवा काही कांड करायला. त्यामुळे आमचं पहिल्या दिवशीपासूनच ट्युनिंग आहे. आणि कोल्हापूरचे, आता माझा जन्म पुण्याचा जरी असला ना,
तरी माझ्यात पुणेरी पण असं भरलंय बरं का, असं हुडूस तुडूस वागणं वगैरे, मागून कोण हॉर्न मारतो बघणं काय, तर ते आहे, मी ऍक्सेप्ट करतो, मी आहे. म्हणजे गाडी घेतली की पहिलं ब्लॅक फिल्मिंग करणं, त्याला हॉर्न टाकणं, ते रक्तात ते PCMCच्या. सो ते आहे, मी ऍक्सेप्ट करतो. पण कोल्हापूरला स्वभाव असे नाहीत लोकांची. तिथं एखादा माणूस भांडतोय ना, तो भांडायच्या आधी 3 वेळा तुम्हाला वॉर्निंग देत असतो, असं डायरेक्ट भांडत नाही. सो तिकडचे स्वभाव चांगले वाटले मला लोकांचे. आणि खरंच क्रिएटर्सला पण छान उचलतात बरं का ते लोक. म्हणजे कलेला खूप अप्रिसिएशन आहे कोल्हापूरमध्ये. हा, म्हणजे मी जिथं शोज करतो सांगतो, मला ते जेव्हा कळलं ना सासूरवाडी, तेव्हा खरंच खूप लोक अप्रिशिएट करतात. आता अजून एक गोष्ट आहे की ही जे प्रिपरेशन असतं व्हिडिओचं, त्यामध्ये लिखाण करता का कसं आहे, आणि त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे प्रिपरेशनचं? लिखाण लिहितो मी भरपूर लिहितो. म्हणजे मी फेसबुकला पण लिहितो, मी काही लिहितो. म्हणजे असं काही घडलं ना, समजा आजी दादा इकडून तिकडे, मी ते पण लिहितो, मी काही लिहित असतो. पण लिहिलं पाहिजे. लिहून लिहून एक वेळ अशी येते ना की तुमचं विचार करण्याचं जो पॅटर्न असतो तो बदलतो. म्हणजे तुम्ही एका शब्दाला चेंज करून त्याला कॉमेडी करायचं का सिरियस करायचं ठरवू शकता. मग मी लिहितो. आणि मी पुस्तक पण लिहिलं मराठीमध्ये, म्हणजे असं पब्लिश वगैरे नाही करत, मी माझं लिहित बसतो. काय लिहिणं गरजेचं आहे. लिहिण्याचा जो डोपामाइन रिलीज होतो ना, तो खूप स्ट्रॉंग आहे. येस, आणि स्वतःशी बोलल्यासारखं आहे ते 100%. तर मराठीकडेच येतं की मराठी भाषा आपली एवढी प्रगल्भ, एवढी काय म्हणू शकतो, म्हणजे इतकं काही देण्यासारखं आहे मराठी भाषेमध्ये की एका वाक्यामध्ये आपण 3 अर्थ काढू शकतोय, पॉझिटिव्ह अर्थ दाखवू शकतो, एखाद्याला हिनवू शकतो, त्यानंतर खूप पोटेन्शियल आहे. तर मग हे प्रत्येक व्हिडिओमध्ये असे काहीतरी शब्द असतात की जे मराठीत आम्ही 4थी 5वीत ऐकलेले, त्यानंतर आज व्हिडिओत ऐकला. मग ह्याच्यासाठी वाचन भरपूर वाढवलंय का, ही लँग्वेज आधीपासूनच होती, बेंचवर मागे जरी बसला तरी मित्रांच्यात, पण काही आता अवगत केली ह्या व्लॉगिंगसाठी? नाही, शाळेत तसं मराठीच मला आवडायचं पहिल्यापासूनच. मराठी मला अजूनही आवडतं. पण मला ना कायम एक गोष्ट कायमच खटकते मराठीच्या बाबतीत की मराठीला आपण कायम दुसरं किंवा तिसरं स्थान दिलं आपण मराठी माणसांनी. म्हणजे ऑफिसमध्ये ठीक आहे नियम असतो मराठी बोलायचं नाही, पण एकदा असं झालं की एक नागपूरचा पोरगा होता, माझ्याच टीममध्ये होता, आणि मला 6 महिने तो नागपूरचा होता, पण मला माहितीच नाही की हा मराठी नाहीये, तो हिंदी बोलायचा. आणि एकदा काय झालं त्याचं, आणि आमच्या टीममध्ये एका पोरीचं काहीतरी झालं, बॉस काहीतरी बोलला असेल त्याला, शिव्या मराठीत द्यायला लागला. म्हटलं 6.5 महिन्यात त्यांनी एकही शब्द मराठीत नव्हता बोलला. मला डाऊट होता की हा मराठी आहे का, आणि शिवाय मग मला कळालं की मराठी माणसांना एवढा न्यूनगंड आहे. बरं ठीक आहे, विदर्भात असावं, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण खराब मराठी बोलतो, असं काही नाहीये. पण मला हे कायम खटकत आलंय. आणि मध्यंतरी मला वाटते मी एका इंटरव्ह्यूलाच गेलो होतो, आणि असं काहीतरी खुर्ची लागली, मी म्हटलं माफ करा, त्याने 2दा बघितलं, मग सॉरी म्हटलं, तुला कळा बोललं एवढा फरक, लोकांना माफ करा हा शब्द नवीन वाटायला लागलाय. मग हे खटकतं मला, म्हणून मी कायम लिहिताना मी असं 100% ट्राय करतो की काहीतरी मराठी आलं पाहिजे, ते शब्द परत आले पाहिजेत. आणि मग आता कधी कधी काय असतं की आपलं जे दिवसाचा मूड असतो ना, तो काय 1-2 गोष्टींनी कधी डिस्टर्ब होतो, पण क्रिएटिव्ह फील्ड मधल्या माणसाला ती त्यात अनुमतीच नसते की तुझा मूड बिघडला पाहिजे, कारण तो दिसणार आहे व्हिडिओ. मग बऱ्याच गोष्टी असतात, आता तुम्ही बऱ्याच गोष्टी हँडल करताय, तर कधी मूड नसतो किंवा तब्येत ठीक नसेल किंवा काय, तर त्यावेळी पण क्रिएटिव्ह कॉन्टेंट बाहेर येणं, किंवा आता जस्ट तुम्ही बाबा झाला, मग ती घरात तुम्हाला तिथं वेळ देणं भाग आहे, मग त्यावेळी पण व्हिडिओ, हे प्रेशर कसं मॅनेज करतं? प्रेशर आहे, मी मान्य करतोय. प्रेशर पहिल्यांदा का नसतं, जेव्हा तुमच्याकडे फॉलोअर्स नाही तेव्हा, की कोण बघणार नसताना आपण सोडून देतो. बट जेव्हा तुम्हाला लाखांनी लोक बघतात ना, तुम्हाला एका शब्दाचं प्रेशर असतं. मी एक शब्द जरी चुकीचा बोललो, तुझ्यापासून मी 0 होईल. सो प्रेशर भयानक असतं. प्लस ह्युमर पण आलं पाहिजे, लोक एंटरटेन पण झाली पाहिजेत, आणि वाईटही नाही वाटलं पाहिजे. हे सगळे. आणि मला एवढा किडा आहे ना राजकारण सगळ्यांचा, की माझ्याकडे जोक असे जातात सगळे की कोणतरी पटकन मुस्काळत मारायला झालं काय बोलला, असं सगळं मला हे आवरणं अवघड झालंय. आणि इंस्टाग्रामला तुम्हाला यंदा रील काय अगदी असं अभ्यास वगैरे नसतात, तुम्हाला माहिती काय येतं, तर तेच कॉन्टेंट आपल्या डोक्यात येत असतं कंटिन्यू. सो माझ्यासाठी मोठं चॅलेंज तेच आहे की न्यूट्रल राहून साधे जोक तयार करणं. प्रेशरचा इश्यू असा आहे की आम्ही ते एन्जॉय करतो. म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट केला ना, तर आम्हीच असं बायको मी किंवा मग बाकीची टीम चांगला आले राहू, 1 नंबर दिसते, आपलं तारीफ करणं, मग भारी वाटतं ते. सो ती एक ट्रिक आहे की आम्ही थोडंफार प्रेशर तसं हँडल करतो. आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की माझ्याशिवाय कॉन्टेंट तयार नाही होऊ शकत, तर मला थोडं स्वतःला मेंटेन करावं लागतं. येस, मग खाणं पिणं सगळं चालू, प्रत्येक गोष्ट. येस. आता मराठी फूड ब्लॉगिंग इंडस्ट्री किंवा हिंदी फूड ब्लॉगिंग इंडस्ट्री एक युनिफॉर्मॅलिटीने चाललेली, की बाबा गेले, व्हिडिओ शूट केला, रिव्ह्यू दिला, ऑफर्स सांगितल्या. बट मला अजून आठवतंय की जसं तुम्ही आला तसं त्यात खूप बदल झाला. आणि मला एका काळानंतर वाटतं की जर तुम्हाला ऑब्जेक्शन नाही तर कोणालाच नसावं, की कॉपी पण लय लोकांनी केली, आणि की बाबा ते प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे ऍटलीस्ट मला असं वाटतं की
तुम्ही ती स्टोरी टेलिंग आणल्यामुळे आहे ना, कथाकथन आणल्यामुळे लोक वेगळं करायला तरी ट्राय करायला लागले. आणि मला असं वाटतं की पहिले 3च व्हिडिओ फ्री आणि नंतर पेड का केले, तर फॉलोअर्स नव्हते बट रीच जे होते ना, रीच छान होता आणि लोकांपर्यंत पोहोचायचे. सो कथाकथन स्टोरी टेलिंग किती इम्पॉर्टंट आहे कुठल्या पण व्हिडिओत किंवा कुठल्या पण कॉन्टेंटमध्ये. स्टोरी टेलिंग शिवाय तुमचं आयुष्य होऊ शकत नाही. आता इथे सगळे शिकलेले आहेत ऑलमोस्ट. मला एक सांगा, तुम्ही 15 वर्ष शिकता, आपल्याला फक्त माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट लक्षात आहे, बाकी तिसऱ्याचा धडा पण तुमच्या लक्षात नाहीये, तुमचे एकही प्रमेय लक्षात नाही जे तुम्ही 10 वाचले, तर सगळी गणित तुमच्या काहीच लक्षात नाही. आता फक्त एक स्टोरी लक्षात आहे, मग ते ससा कासवची असेल किंवा मग ते माकड टोपीवाल्याची, तर ती गोष्ट आपण 1-2 किंवा 3-4 वेळा ऐकली असेल तरी पण ती कायम लक्षात राहते, कारण ती स्टोरी आहे. आपण नेहमी म्हणतो की इंग्लिश पिक्चर खूप भारी असतात किंवा स्टोरीज, ते लोक स्टोरी टेलिंग वरती 90% काम करतात. अगदी बरोबर. कॅरेक्टरवर प्रेम करायला भाग. एक्झॅक्टली, कॅरेक्टरवरती. आता मी पंचायतचं मी खूप स्वतः फॅन आहे. स्टोरी आहे त्यामध्ये, स्टोरी असली पाहिजे. आणि स्टोरी का असली पाहिजे तुम्हाला मी त्याचं कारण सांगतो. मी एखादी इन्फॉर्मेशन सांगतो आता, ठीक आहे, समजा मी एखादी टेक्निकल इन्फॉर्मेशन सगळ्यांना सांगतो, हे 2 मिनिटं ऐकतील, थोड्या वेळाने कोणतरी झोपेल, कोणत्या फोनमध्ये बघेल, पण मी चाड्या सांगायला लागलो ना, काल काय झालं, सगळं ऐकत बसतील, असं झालं का, हा, मग पुढं मग ते क्युरिओसिटी तयार होते. आपल्या माइंडला पाहिजेच ते असतं, स्टोरीज, ते थ्रिल, ती स्टोरी, मग याचं काय झालं रे, हा मग त्याचं काय झालं रे, हे आपल्याला ऐकायचंय, मग आपण तेच केलं पाहिजे. आणि ते लहानपणापासून आहे. हा, लहान ते स्वभावात असतं आपलं. जसं की आज एखाद्या शोला तुम्ही तिकीट बुक केलंय ह्या, आणि ज्याला तुम्ही शोचं तिकीट बुक केलं तो आला नाही, आणि तुम्हाला भले पॉडकास्ट आमचा आवडले नाही ना, तरी तुम्ही त्याला म्हणता भावा हा जो लय मजा आली यार, तुला काय सांगू, कारण तुम्हाला त्याला गिल्ट द्यायचं असते की तू नाही आला आज, आणि आज लय भारी काय काय झाले. सो स्टोरी टेलला सगळ्यांच्यात असतो. आणि मला म्हणजे खरं सांगू का, की जेव्हा मी पहिला व्हिडिओ तो बघितला तेव्हा मी लोळून असलो. मी म्हटलं हे वेगळे, हे असं. आणि कारण काय झालं की फूड इंडस्ट्रीमध्ये एक सिक्वेन्स ठरलेला, डिस्काउंट, ऑफर, व्हरायटी, ह्यामध्ये स्टोरी टेलिंग झालं, सराउंडिंग कळलं. बघा, नीट व्हिडिओचा स्टडी केला आता ॲज अ कंटेंट कन्झ्युमर म्हणून मी सांगतोय, तर रूट सांगितलेला आहे, कसं पोहोचलं सांगितलेलं आहे, इंटेरियर सांगितलेलं आहे, फूड सांगितलेलं आहे, रेट सांगितले, ऑफर सांगितलं, आपल्याला कळलंच नाही, म्हणजे तो कॉन्टेंट डिलिव्हर झाला. तुम्हाला एखादी गोष्टीची माहिती दिली आणि तुम्हाला माहितच नाही त्याची माहिती मिळाली, दॅट इज अ गुड स्टोरी टेलिंग. राईट. ओके, जे ह्या व्हिडिओतून होते. पण एखाद्याला घेऊन आला आहोत नवीन थाळी 144 रुपये, संपला, जो हुक आहे तो सुरुवातीला सांगितला. तर मग हे आता खूप सारे हॉटेल व्यावसायिक आहेत आणि माझे पण मित्र आहेत, आम्ही पण मॅनेज करतोय बऱ्याच लोकांना सोशल मीडियाचं, तर त्यांना पटवून देणं खूप हार्ड असतं कधी की नाही दादा शेवटी सांगू ऑफर, जरा आधी बाकीचं सांगू. तर मग हे कसं साध्य करताय? आता तसं झालंय की वेळ अशी आली की माझं गौतम पाटील सारखं झालंय, ते प्रोडक्ट विकल तू नाचून जायचं, फक्त या, तू या, फक्त तुम्ही एकदा हॉटेलला व्हिजिट करा, अवेअरनेस क्रिएट होतो ना. आणि तुम्ही म्हटलं तो पॉईंट खूप व्हॅलिड आहे. मला एकच कळतं की सोशल मीडियावरती कोण खूप गंभीरतेने बघत नाही. कोणतरी जॉबवर आलेला असतो, कोणतरी एखादी महिला भांडी घासून सोशल मीडियावर, त्यात मी जाहिरात का टाकू? भारी पॉईंट. हा, मग मी जाहिरात टाकण्यामध्ये मी त्यांना एखादी स्टोरी सांगतो एखादी मिनिटाची, त्यांना आवडेल, टाइमपास वाटेल आणि ते स्क्रॉल करून पुढे जातील. अगदी बरोबर. आणि माझा चेहरा दिसतो, माझी पण फेस व्हॅल्यू वाढते. अगदी बरोबर. मी जर का पिझ्झावरती 30 सेकंद कॅमेरा पकडला तर पिझ्झाची फेस व्हॅल्यू वाढते, माझा फायदा काय? ट्रू. सो स्वतःची पण व्हॅल्यू क्रिएट करता आली पाहिजे. आणि बघा, पैसे त्यालाही भेटणार, मलाही भेटणार, पण डिपेंड करतं की तुम्ही त्या पुढच्यासाठी किती व्हॅल्यू देताय. त्याला 4 गिरायक भेटलं तर पुढच्या परत पैसे देईल तुम्हाला. अगदी बरोबर. माझी तीच थॉट प्रोसेस असते की स्टोरी काय ते एंटरटेनमेंट. अगदी बरोबर. आणि आता ऍज अ BBA स्टुडंट फॉर सायकोलॉजी 2-3 मला गोष्टी कळतात की जेव्हा आपण शाळेत होतो आणि तेव्हा एक जण यायचा तो पुस्तक घेऊन आणि म्हणायचा की तुम्ही सगळे कलाकार आहे, कात्र्यात घालायचं, असं करा, तसं करा, तसं करा, घंट्या कोणाला जमायचं नाही त्यानंतर, पण तो विकून जायचा की तो तसा सांगायचा. प्लस लहान बाळाला पण आहे ना की वेगळं काय तर देतात, मग औषध देतात. सो तसंच ही कोणतीही ऍडव्हर्टाइजमेंट जी असते ना त्याची प्लेसमेंट झाली ही कळली नाही पाहिजे, आणि हे होणं खूप गरजेचं असतं. मग त्यामध्ये जे आधी डिजिटल मार्केटिंग केलं किंवा जाहिरात, त्याचा फायदा होतोय. त्याचाच फायदा होतोय, कारण मी पेड कॅम्पेन्स रन केलेत आणि खूप केलेत. तर पेड कॅम्पेन मध्ये माझं ऑब्झर्वेशन होतं की 1 लाख रुपये मी 3 ऍडला खर्च केला ना, तर जे क्रिएटिव्ह चांगला असायचं ना त्याचा खर्च निम्मा कमी व्हायचा. लोक ते बघायचे, शेअर करायचे वगैरे. सो मला एक गोष्ट कळली की लोकांना जाहिराती नाही बघायच्या आता. लोकांना इन्फॉर्मेशन नकोय. इन्फॉर्मेशन लोकांना तेव्हाच पाहिजे जेव्हा त्यांची इच्छा आहे, फेकायची नाहीये. म्हणजे आयफोन मी नवीन घेतला तर मला शिकायचं की याची सेटिंग कशा करायचं ते मी जाऊन सर्च करेल. तुम्ही उगाच मध्ये मध्ये मला सांगू नका, मला आयफोन नाही तर कशाला सांगतोय. सो ती सायकोलॉजी लोकांची की ती नको आहे. हा, पण मी एंटरटेनमेंट मध्ये कदाचित इन्फॉर्मेशन सांगितलं आयफोन बद्दल तर मग लोक ऐकतील. एक्झॅक्टली.
सो ते गरजेचं आहे, ते समजून घेतलं पाहिजे. खूप टेक्निकल पॉईंट आहे पण सिम्पल आहे. जर फॉर एक्झाम्पल स्नॅपचॅट मला असं वाटतं की हे मूड ओरिएंटेड ऍप्लिकेशन आहे, की जर तुम्ही छान काहीतरी खाताय आणि तुम्हाला कोणाचा स्नॅप आला तर देर इज अ गॅरंटी की तुमचा मूड स्पॉईल होऊ शकतो, की बाबा तो बिर्याणी खातोय, मी आज भेंडी खातोय. किंवा एखाद्यानं सॅड स्टोरी लागली आणि तुम्ही निवांत हा झाला वाटतं ब्रेकअप. सो तसंच तुम्ही काही गोष्ट फेकणं गरजेची नाहीये. जसं इन्फॉर्मेशन पेक्षा इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट इन्फोटेनमेंट गरजेचं आहे. आता अजून एक महत्वाचा प्रश्न, आणि जेव्हा आम्ही पोस्टर अनाऊन्स केला ना की मला एक नवीन फूड ब्लॉगर आहे नाशिकचा, त्यानं 2 प्रश्न विचारले की मी महिनाभर झालं चालू केलेलं आहे आणि मला 9,500 आता फॉलोअर्स आलेले आहेत आणि मला खूप जास्त येते, पण हेल्थ इश्यूज खूप होतात कारण सगळीकडे जायला लागतं. सो हे कसं मेंटेन करतात? हा महत्वाचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक हॉटेल नाही पण काही हॉटेलचे असे उदाहरण सांगतो मला, की फक्त शूट करायचं म्हणून त्यांनी एक्स्ट्रा कलर टाकणं, एक्स्ट्रा मिरची टाकणं, तेल टाकणं किंवा त्याला एक्स्ट्रा गार्निशिंग करणं. आणि त्यांची चूक नाही, त्यांना जाहिरात करायची ते करणारच. बट ते आपण असं खातो की मी माझं सांगतो की मी आयुष्यात कधीच 500 रुपयाच्या वरचं एखादं फूड खाल्लेलं मला आठवत नाही. पण इथं फ्रीमध्ये भेटायचं आणि 3-3, 4-4 हजारचे आयटम असायचे, आम्ही असं खात सुटायचो. नंतर असे इम्पॅक्ट झाले की आता लिटरली आता मी चहा पण नाही घेतला बाहेर. या सिच्युएशन पर्यंत येऊ नका, याच्या आधीच थांबा, स्वतःला कंट्रोल करा. व्यायाम गरजेचा आहे, व्यायामाशिवाय काय नव्हू शकत. फूड ब्लॉगरला व्यायाम केलाच पाहिजे. मी जे बाहेरचे फूड ब्लॉगर ज्यांना फॉलो करतो दुबईचे वगैरे, तर त्यांचं जेव्हा फूडचं कॉन्टेंट नसतं त्या व्यायामाचं असतं. एवढं म्हणजे गरजेचं त्यांनी ती बाजू पण त्यांना आत्मसात करायला लावली ऑडियन्सला. आणि भारतात काय होतं, आपल्या देशामध्ये आपण लाजतो गोष्टी सांगायला. म्हणजे मला एखादा आजार असेल, मला वाटतं मी कसं सांगू यांना, पण ते बोललं पाहिजे. मी जर त्या मार्गावर आलो ते चुकलंय तर पुढचं नाही चुकलं पाहिजे. सो फूड ब्लॉगिंग म्हणजे जे कॅमेरावरती दिसतं ते बऱ्यापैकी खोटं असतं हे समजून घ्या. कोणीच एवढं खाऊ शकत नाही. आणि तुम्ही पण ट्राय करा की जेवढं जमेल तेवढं घरचं खा. इतकं आत्मीयतेने मी सांगतोय तर काहीतरी असेलच ऑफकोर्स. अगदी बरोबर. आणि एक फूड ब्लॉगर इथे येऊन ब्रुटली सांगतो म्हणजे काहीतरी आहेच. बरोबर आहे. आणि हेच आहे, म्हणजे मी तुम्हाला डिरेक्टली सांगतो की ही ऑनेस्टी असेल ना तरच ते तुमचा फॅन बेस राहतो. कारण की एखादा म्हणतो नाही दिस इंडस्ट्री इज ग्रोईंग अँड तुम्ही हे करा, नाही रे बाबा. हे ऑनेस्टली बोलणं खूप गरजेचं असतं. जसं मी सांगतो की आपला मोटिवेशनचा धंदा नाहीये, आपल्याला ते नाही सांगायचं, आपलं स्टोरी टेलिंग, की तुम्हाला ऑनेस्ट राहणं गरजेचं आहे. आता अजून एक गोष्ट आहे यामध्ये की एखादं तुमच्याकडे डील भरायचे येत असतील की बाबा हॉटेलचे एन्क्वायरी असतील आणि कधी कधी आपल्या अपेक्षेच्या बाहेर पण ते आपल्याला चार्ज द्यायला तयार आहेत. पण असे कोणते पॅरामीटर ज्यावरती तुम्ही ठरवता की बाबा घ्यायचं का नाही घ्यायचं? असे भरपूर व्हिडिओ जे मी शूट केलेत पण पब्लिश नाही केले. भरपूर आहेत. पैसे पण रिटर्न केलेत मी त्यांना, जिथं फूड क्वालिटी एकदमच वाईट आहे, जिथं मला असं वाटलं की ह्यांचं एकदमच स्टार्टअप आहे आणि यांना जेवण पण बनवतात ना, असे पण केलेत रिटर्न. काही ठिकाणी मिसलिडिंग इन्फॉर्मेशन, जसं की 151 मध्ये थाळी आहे आणि तिथे गेल्यानंतर कळतं की नाही असं काही नाहीये, तेही नाही केलेले. अजून काही असे प्रोडक्ट आहेत कॅश ॲप असतात ना, त्यांची अमाऊंट खूप मोठमोठं असतात, 2-3 लाख रुपये देतात ते लोक. पण ते नाही केलं मी, अजून एकही नाही केलं. ठीक आहे म्हटलं, ॲट वॉज जे होईल ते होईल म्हटलं, आपल्याला काय हे नाही. सो तेही नाही केलेलं. 2 5 स्टारचे पण व्हिडिओज नाही केले, कारण त्यांनी तो स्टार जो लावला होता किमती पुढं त्याच्या मागे खूप काय होतं. म्हणजे लोक कदाचित माझा व्हिडिओ जाऊन बघतील 349 मध्ये अनलिमिटेड ब्रेकफास्ट, ते जाऊन कळतं की 800 रुपये बिल झाले. तर तोही शिवाय देणार, त्याचा आत्माही शिवाय देणारपेक्षा नकोच म्हटलं ते. आणि माणसाला कुठे बी छाडा, जेवणात छाडायचं नाही. तुम्ही लग्नात बी बघितलं ना, त्याला नवरा नवरीशी घेणं देणं नसतं. सो हे खूप म्हणजे महत्वाचे पॉईंट्स आहेत. आणि ही ब्रुटॅलिटी, ही ऑनेस्टी आहे ना, ही इतक्या वर्षाच्या कामानच येते. बरोबर आहे. आता मला अजून एक विचारायचं आहे की आता बाप पण आहे तुम्ही, तर मग वेळ देता येत असेल तर मग ऍज अ बाप, ऍज अ नवरा, ऍज अ मुलगा, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःला वेळ देता येतोय का आता? थोडं आता होतं कसं की लग्न झाल्यानंतर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही बाप होता ना तेव्हा मग आयुष्य सिरियस होतं. तेव्हा तुम्हाला तुमची काळजी घ्यायची असते. म्हणजे आतापर्यंत मी असं जगायचो ना, पैशाला उडून टाक बघू रे पुढचं, एवढं काय होणार, म्हणजे वाईट काय होणार असं होतं. पण आता तसं नाही, आता तुम्हाला जबाबदारी येते, तुम्ही व्यवस्थित राहिलं पाहिजे, तुमच्या पोराचं तुमच्यावर जबाबदारी आहे. बरं, जेव्हा पोरगा होतो ना, जेव्हा तुम्ही त्याला पहिल्यांदा बघता ना, तर तुम्हाला असं वाटतं अरे हा मीच आहे, आता हा लहान आहे आणि याला मला मोठं करायचंय. मग मी जे नाही करू शकलो ड्यू टू जे काय असेल कारण, मला त्याला त्याच्याकडनं करून घ्यायचंय. म्हणजे मला रॅपर व्हायची इच्छा, माझी इच्छा केलं पाहिजे असं. मग आपण सगळं आपलं जे त्यामध्ये टाकतो. सो मुलगा झाल्यावर तुमचं आयुष्य सगळं बदलतं. बरोबर. आणि हे आत्मीयता तुम्हाला समजत असेल, हे खरंय. आपल्याला ते 25 नंतर कळायला चालू होतं की बाप असा का आहे, की पोट मारून का जगला, की का ठराविक गोष्टी घेतल्या नाहीत. आणि हे खरंय. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 7वीत असताना बाबा गेले, तर मग आईचा रोल किती मोठा आहे या जर्नीमध्ये? आईचा खूप मोठा आहे. म्हणजे मी माझं स्वतःच सांगतो की मी 7वी पासून काम करतोय. म्हणजे 7वीला असताना आम्ही, म्हणजे काम मला तेव्हा टाइमपास वाटायचं, आम्ही केटरिंगची कामं करायचो. मग ती जेवायला वाढायला जायचो आम्ही,
आणि मी लहान असल्यामुळे मला नेहमी पाणी द्यायचे सारे ते पाण्यान मट्ट आणि लोक पाण्यान मट्टच प्यायचे बघतो नुसतं मला चक्कर व्हायचं. आणि पाण्याची बाटली सगळ्यात जड असते, पुऱ्या वगैरे सगळं हलक्या असतं, गुलाबजाम सगळं हलकं असतं. मला तेवढं रागायचं. पण मी 7वीपासून ऑलमोस्ट कामं केलेली आहेत ना, तर मला एक असं तो 0 पॉईंट नाही एक होतच की एखादा जॉब गेला तर काय होईल, अरे काय हे केलंय की आपण एवढं काय कदाचित मी आता करणार नाही ते काम, पण ते डाऊन बघितलेलं आहे. तसं आईचा रोल भरपूर आहे, कारण आम्ही 3 जण होतो आणि 3घांनाही शिकवलं आहे. मला बारका भाऊ आहे, आम्ही 3ही भाऊ आहे. बारका भाऊ इंजिनियर DRDO मध्ये तो आणि मी MBA केलं. MBA नंतर मी आता PhD करतोय. वाव. तर सगळं खर्च मग आता सगळं आईनेच केलं होतं तेव्हा. पण मी म्हणलं ना, इंटरनेटवर अजम्पशन बांधणं खूप इझी असतं की आपल्याला एक बाजू माहितीये, पण VP त्यानंतर PhD, मग तुम्ही इंटेलेक्च्युअल लेवल बघा खतरनाक कशा. आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं की चांगला कॉन्टेंट कन्झ्युम करणं पण गरजेचं आहे. मग आता काय बघता, वेब सिरीज बघायला वेळ मिळतो का? मी काहीच बघत नाही, काहीच नाही. मला एखाद्या असं का एखादा असतो मागच लागतो, अरे बघ तरच मग तसे पंचायत बघितली होती, सेपरेट गेम्स पाहिलं होतं. अजून नाही आठवण मला, म्हणजे मी कमी बघतो, कारण कॉन्टेंट कन्झम्पशन तुमचं आयुष्य डिसाईड करतं. ट्रू. द टाइप ऑफ कॉन्टेंट यू कन्झ्युम इज द टाइप ऑफ पर्सन. म्हणजे तुम्ही आता उर्मिलाला ऐकलं असेल, उर्मिला जशी राहते, जशी बोलते, तिच्यातलं 1% तर और आपल्यामध्ये येतो की अरे स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, टॅपटेप राहिलं पाहिजे, या वयात की चांगलं दिसतोय, आपण पण दिसलं पाहिजे. सो ते येतं आपल्यामध्ये. म्हणून मी कंटेंट कन्झ्युम करताना एक खूप कमी आणि खूप मोजक्या चॅनलला सबस्क्राईब करतो. माझं निम्म बटन ते चालतं नॉट इंटरेस्टेड मध्येच असतं. मी मगाशी हेच सांगितलेलं की आपण ते बटनच यूज करत नाही, त्यामुळे आपला अल्गोरिदम गणलेलं आहे. अगदी बरोबर. मी करतो, मी 100% करतो. येस. आता फूड ब्लॉगर जेव्हा भेटतात बाकीचे, तेव्हा टिप्स वगैरे मागत असतील किंवा कसं काय दादा, किंवा आता खूप फ्लड आले फूड ब्लॉगरचं, तर काय ह्या इंडस्ट्रीचं फ्युचर काय दिसतंय फूड ब्लॉगिंगचं? आता इथं फूड ब्लॉगिंग असं म्हणता येणार ना, आपल्याला कॉन्टेंट क्रिएशन म्हणू सगळ्या इंडस्ट्रीला. ठीक आहे. कारण फूड ब्लॉग आता लोक फूड ब्लॉगिंग करतात, कदाचित बोर होतील, परत दुसरा एखादा टाईप काही. कॉन्टेंट क्रिएशनचं फ्युचर हे कायमच चांगलं का असणार आहे, मी तुम्हाला कारण सांगतो. पहिल्यांदा लावण्या व्हायच्या त्या गावात असायच्या, जी सावकार लोक जी मंडळ असेल ते त्यांचे प्रायव्हेट लावण्या करायच्या. नंतर लावण्यांचे फड तयार झाले. ओके, सो मीडियम चेंज झालं. फडापासून ती लावणी टीव्हीवरती आली, फिल्ममध्ये आली. ती लावणी पुढे जाऊन OTTला आली, मग युट्यूबला आली, मग गाण्यांमध्ये आली, आता स्पॉटिफायला लोक ऐकतात, तिथून ती आता रीलवरती आली आहे. सो लावणी तीच आहे, फक्त माध्यम बदलतात. सो कॉन्टेंट क्रिएशन तसंच राहणार, फक्त माध्यम बदलतील. सो कॉन्टेंट क्रिएशनचं फ्युचर काय, म्हणजे लोकांना आहे ना एंटरटेनमेंट पाहिजे असते कुठल्याही वे नाही. अगदी बरोबर. उद्या कदाचित फेसबुक कोलॅप्स होईल, काही होऊ शकतं, बट कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचे ढिगाणं माध्यम आहेत आणि ती येतच राहणार. जसं टिकटॉक कोलॅप्स झालं तेव्हा खूप साऱ्या लोकांना वाटलं की करिअर ओव्हर आहे, बट ऍट द सेम टाइम रील आलं, त्यांनी मॉनिटाईज केलं ते आणि छान चाललेलं आहे. तसं दुसरं पण येईल. आता जेव्हा ड्रास्टिकली फॉलोअर्स खूप छान वाढले आणि तेव्हा म्हणजे कसं असतं ना, कधी कधी काही लोकांची विन आपल्याला आपली विन वाटते, दुसऱ्या लोकांचा विजय आपल्याला आपला विजय वाटतो. तसं मला दादांबद्दल, परत शेवटरे म्हणून एक क्रिएटर त्याच्याबद्दल, आणि आता अथर्व रुके म्हणून पोरगे त्याच्याबद्दल, की हे ठराविक पोर आहेत ना की भाऊ त्यांचे फॉलोअर्स वाटले की आपल्याला भारी वाटतं की हे डिझर्व करतात. तर मग हे जेव्हा येत होतं ना एकदम, तेव्हा कसं वाटत होतं? नाही तेव्हा मला वेगळंच वाटायचं, पण असं लोक मला आयुष्यात कधी कोणी फोटो नाही काढला माझ्यासोबत, पण तेव्हाशी यायची लोक फोटो काढायची भारी वाटतं. मी ती फेज कदाचित माझ्यासाठी अशी होती की मला असं वाटायचं की याला हेच आयुष्य आहे, असं जगलं पाहिजे, सगळ्यात भारी आहे. पण नंतर मग ती जबाबदारी पण हे पण कळतं, बाहेर फिरताना विचार करायला लागतो, बाहेर वागताना विचार करायला लागतो. रस्त्यात एखादं तुम्हाला ठोकून गेलं तरी पण त्याला शिवाय घालतायत, तुम्ही नाही बोलू शकत काय, कारण 1-2 वेळा असं झालंय की लोक असं, अरे काय झालं, अरे स्पायसी की तू, अरे शिवाय, अरे थांब बाबा ठोकले 2 मिनिटं, असं झालंय, मी यातनं गेलोय. त्यामुळे ती जबाबदारी वाढते, तुम्हाला टापटेप राहायला लागतं, जेवढं जमेल तेवढं. प्लस स्वतःवरती खर्च करायला लागतो, तुमची इच्छा असो नसो करावंच लागतं. तुमच्या फॅमिलीच्या प्रायव्हसीचा थोडाफार इश्यू होतो, मला जाणवलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहेत, पण पॉझिटिव्ह जास्त आहेत. येस. आता तुम्ही जे क्षेत्रात आहात ना, ती एक मीडियम म्हणून, आता मग आपण रिअल इस्टेटचं बघितलं तसं हे पण बघा की अन्न वस्त्र निवारा असं धरून चालू, तर हे अन्नाच्या मध्ये मीडियम आहेत की बाबा तुम्ही सांगितलं तिथं गेला, त्यानंतर तिथं प्रमोशन झालं, तिथं खाल्ले, तर असं कधी कुठल्या हॉटेलचा कॉल आलाय का की दादा एवढे वर्ष केलं पण काय रिझल्ट नव्हते तुमचे रील आल्यानंतर? कारण असणार आहेत बरेच, कारण मी स्वतः 2 हॉटेलला गेलो त्यापैकी. सो असं कधी कॉल आलाय का हॉटेलवाल्यांचा की बाबा ड्रास्टिक चेंज? एका नवीन हॉटेलला झालं होतं, एका पबचा आम्ही व्हिडिओ केला होता, चांगलं हॉटेल होतं, रेस्टॉरंट, त्यांनी 5-6 CR का खर्च केलं होतं. हा, मोठं चांगलं हॉटेल, आता नाव घ्यायला हे चांगलं नाही वाटत ते, बट त्यांचा आम्ही व्हिडिओ केला आणि त्याला 3-4 पार्टी भेटला कॉर्पोरेटच्या,
तर म्हटलं अरे सगळे रिकव्हरी झाली 6 महिन्याची, म्हटलं अजून एक व्हिडिओ करायचा आहे. सो असे भारी वाटतं आपल्याला पण, एखादा अडकलेला असतो आणि त्याला काहीतरी एक पेरूवाल्याचा पण किस्सा झाला. त्याचं असं झालं की माझ्याकडे कॉन्टेंटच नाही शूट करायला, आणि जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्सर नसता तेव्हा खर्च करून कॉन्टेंट बनवायची इच्छा नसते. म्हटलं कोण हॉटेलला जाणार, आपलं पेरू घेऊ, 2 व्हिडिओ करत. तर मी बायकोने व्हिडिओ शूट केला, आणि त्या पेरूवाल्याचा माझ्या घरात डिस्टन्समध्ये हार्डली 1 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही व्हिडिओ टाकला, तो 3-4 लाखांपर्यंत गेला. तर त्याच्याकडे गर्दी झाली, 3-4 दिवस सलग त्याकडे गर्दी होती. लोक पेरू घ्यायला यायची, पण ती व्हिडिओ दाखवायची त्याला, बघा तुमचा व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ. लोक काही इन्फ्लुएन्स नव्हतं झाले अचानक पेरू खायला, पण ती त्याला दाखवायची की बघा तुमचा व्हिडिओ आला. तो त्याचा पोरगा शोधत शोधत घरी आला मला, कारण त्याने त्या हल्दीरामच्या व्हिडिओमध्ये ते लोकेशन पाहिलं होतं. मला घेऊन गेला, म्हटलं आता देतो शिवाय, म्हटलं हा ना, कारण ते एकदम नवीन होतं. मग गेलो तिकडं, तो असं गेल्या गेला मला बघितलं आणि पिशवीमध्ये अशी पेरू भरायला चालू केलं, हे दादा घेऊन जा तुझ्या, मग असं झालं. पण नंतर मग 3-4 दिवसांनी त्यांनीच मला कॉल करून सांगितलं की व्हिडिओ काढून टाका. म्हटलं की मी म्हणले सकाळपासून रात्री पण इथंच असतोय. मग तो इश्यू झाला, मग तो व्हिडिओ आम्ही नंतर डिलीट केला होता. बरोबर. सो अशी चांगले अनुभव आहेत, दोन्ही बाजू आहेत. दोन्ही बाजू आहेत, अगदी बरोबर आहे. आणि अजून आता आमची पोरे, त्यांनी एकदा वडापाव खाता खाता कुठलं गणित लावलं आणि त्यांनी सांगितलं की वडापावाला महिन्याला 5 लाख कमावतो. आणि तो DSK चिंतामणी फ्लेक्स आहे ना, तिथं वडापावाला, अयो त्या वडापाववाल्याला वडापाव खायला कमी, ते व्हिडिओ दाखवून, होय तुमचा खरंच घालला. आणि ते आहे बरं का ट्रेंडमध्ये. आणि एक अजून एक ट्रेंडवरनं आठवलं मला की फूड इंडस्ट्रीचे ट्रेंड खूप वियर्ड आहेत नॅशनल लेवलला, की बाबा का ढाबा, हा, त्यानंतर मोमोजवाल्या, हा, त्यानंतर आता वडापाववाली. म्हणजे हे असं होतंय का की काय काय ठिकाणी स्ट्रगल स्टोरीला इमोशनल टच देऊन फूड राहिलं बाजूला आणि स्टोरी विकण्यात येते का? हिंदी फूड ब्लॉगर आहे ना, वाटोय का लाख इंडस्ट्रीचं काहीच नाही ठेवलं त्यांनी. ती लोक व्ह्यूज साठी काही करतात. ते मॅगीमध्ये ओरिओ टाक, कुठं समोशामध्ये चहा टाक, काही करतात ते. आपल्याकडे बी दोघं काय खाते ते वाईट ती इतकं वाईट आहे ना की ते बघायला तर केस येते, पण त्यांचं बोलणं पण टिपिकल की बाईसाहेब ये काय, बाईसाहेब ये, अरे दिसतंय ना कोथिंबीर टाकली, तू विचारतो काय काय टाकलं त्यामध्ये. तू इतकं इरिटेट होतं ना, असं वाटतं तू शांत बस, मी म्यूट करून बघतो काय चाललंय ते. ही एवढं, आणि एक नाही येते, प्रत्येक फूड ब्लॉगर सेम आहे, लीग आहे त्यांची, सगळे सेम आहेत. म्हणजे ते अमोल बटरने तर असा मध्ये कहर आणला होता ना की तेल का आमलेट झाला, आमलेटच गायब ते मध्ये. आता बाबा का ढाबाचा काल व्हिडिओ आला, एक जण गेला, बाबा काय टाकले, आता मी सांगू शकत नाही कॅमेरा, असं त्यांना शब्द वापर, बाबा क्या कर रहे हो, बाबांना म्हणलं बीप कर रहा हो. म्हणजे एका लेवलला जाऊन माणूस फ्रस्ट्रेट होतो. काय असतं ना की त्या विषयाकडे येतो जो आपला टॉपिक पण आहे, की ट्रेंडवर, वेववर तुम्ही सर्व्हाइव्ह करायचं, तर मग तुमची सर्व्हायवल लईच अवघड आहे. का ट्रेंड सेटर बनायचं आणि ते हे करत राहायचं. तर जेच हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये आता फरक काय राहिला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये किंवा फूड ब्लॉगिंग मध्ये? हिंदीमध्ये काही ब्लॉगर्स खूप भारी आहेत, ज्यांना मी पर्सनली फॉलो करतो, स्पाइसलर असेल किंवा अजूनही 3-4 आहेत, जे खूपच भारी आहेत. पण बाकीच्या 98% इतके वाईट आहेत की त्याला लिमिटच नाहीये. आणि मराठीचा एक प्रॉब्लेम हा आहे आता की कॉन्टेंट क्रिएटर्स नाहीयेत. म्हणजे 100 जागा असतील तर एकच जागा भरली असं समजलं तर चालेल. आणि असं होतं की जो चांगला क्रिएटर आहे तो मग हिंदीमध्ये जातो पटकन, कारण पैसे कमवायचे असतात. आणि मराठीमध्ये मग असं होतं की समजा माझ्या आता लेट्सला घेऊन 5 लाख फॉलोअर, तर मला माहिती आहे मी हिंदीमध्ये काम केलं तर एवढे पैसे कमवले की लिमिटच नाहीये. पण स्वतःला इथे टिकून ठेवणं अवघड आहे. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएटर वाढले पाहिजेत मराठीमध्ये. आणि भाषा तेव्हाच टिकते जेव्हा त्यामध्ये कॉन्टेंट म्हणतं. अगदी बरोबर. तसे म्हणजे मी तुम्हाला एवढी उदाहरणं दिली नाही याची. कांतारा फिल्म आहे, मला वाटतं कन्नड होते, KGF पण कन्नड होते. ते कन्नड ऐकलं तर मला डोकं दुखायचं आधी, पण नंतर मला ती भाषा आवडायला लागली. किंवा साऊथच्या फिल्म असेल, आता नाही ते अमलापूर हो, काय माहित होतं आपलं आवडलं ते, हो पाठ होतं गाणं. पंजाबी गाणे बघा तुम्ही, मी इथं एकही जर असं असेल ज्याने पंजाबी गाणे ऐकलं नाही, आता हे पंजाबमध्ये जाऊन विचारा बरं तू मराठी गाणे ऐकले का, तो सायराट सोडून काय सांगणार ना बाकी. आणि पंजाबी गाणे आपला ब्रँड वाटतात, ते हरियाणी ऍक्सेंट असं कूल वाटतो, अरे बुलट म्हटलं तो. आणि आपलं गावठी वाटतं मराठी. आणि आपण स्वतःला पंजाबी गाण्यांच्या हिशोबानं मोड करतो कपड्यांच्या बाबतीत. बरोबर. आपल्या कारमध्ये आपलं स्पीकर टेस्ट करायचं, आपण पंजाबी गाणं लावतो. म्हणजे अगदी अजय अतुल सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये ते रेकॉर्ड केलं, आपण ते नाही ऐकत साऊंड टेस्टला, आपण पंजाबी ऐकतो. इतकी वाईट अवस्था आहे ना मराठीची, असं बोललं तर नाहीच पाहिजे. की मराठी प्लेलिस्टमध्ये 3 नंबरला असं तुम्ही कधी चेक करा, वर हिंदी गाणे असतात, मध्ये पंजाबी असतात, खाली मराठी गाणे असतात. आणि महाराष्ट्रामध्ये आता यात कंटेंट क्रिएटरची पण चूक आहे. काही गाणे मराठी अशा असतात की ते आपली ऐकायची इच्छा होत नाही, तर चूक काय अगदी एकाच साईडने नसते. सो कॉन्टेंट बनलं पाहिजे, कॉन्टेंट बनले तर भाषेचा दर्जा आपोआप वाढतो. आणि आता गाण्यामधून ते गाणं कसं असो, पण संजू राठोड म्हणून पोरग
भाऊनी राडा घालाय पूर्ण. राडा घातला मस्त. म्हणजे त्यानं ऑल इंडिया सगळीकडे लिडिंगला आहे. हो. आणि खरंच म्हणजे त्याचं लिखाण पण छान आहे, नॅरेशन पण छान झालं. म्हणजे असे बरेच आहेत. अजून एक डॉल्बी वाले ते गाणं कधी परत झालं अॅनिमल मध्ये आल्यावर. सो आपल्याकडे मास्टर पीस आहेत की. हा, फक्त आपण ते प्रोव्हाइड केले पाहिजेत हम्म. लोकांपर्यंत. म्हणजे ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर मराठी आपण ते प्रमोट केले पाहिजेत. बरोबर आहे. आता भारी म्हणजे भारी वाटते ना. हा, तर मग अजून मला असा एक प्रश्न होता की जेव्हा आता तुम्हाला पोटाची पण निगा राखायची, काळजी करायची, बाहेर पण शूट करायचे, सर्व करायचे, तर कधी कधी लेट नाईट शूट असतात किंवा हेक्टिक असतं, मग हे कसं मॅनेज करताय? एक तर कमी खायचं बाहेर. हा. सगळ्यात पहिले मी डबा घेऊन फिरतो, काय उद्या हा? मी डबा घेऊन फिरतो. कारण पहिले 3-4 महिने बाहेर एवढं खाल्लं की नंतर नको नको झालं, असं ते होतच स्वाभाविक. आपण रोज नाही खाऊ शकत बाहेर. तर मी डबा घेऊन फिरतो बऱ्यापैकी आणि हेल्दीच खातो आणि लेटचे शूट घेत नाही मी. कदाचित आता असं आहे की फॉलोअर जास्त असल्यामुळे पुढचं ऐकतो की बाबा रात्री नाही करायचं, ठीक आहे. बट पहिल्यांदा असं होतं, पहिल्यांदा त्यांचं ऐकायला लागायचं. बट शरीर कारण आता मी काही सिरियल पण करतोय, एक वेब सिरीज पण करतोय, तर मला जपायला लागणार स्वतःला, मला माहिती आहे. मस्त. तर त्यामुळे थोडंसं स्वतःला एक्सक्लुझिव्ह पहिल्यांदा सांगितलंय ना. हा, हे हायलाइटला लावतो आम्ही लगेच. म्हणजे कलर्स सोबत मी केलं आधी, मला वाटतं सूर्यनावा दास्तावाचं प्रमोशन केलं होतं. अजून एक करतोच आहे आणि अजून एक आहेत पाईपलाईन मध्ये सुरत. मस्त मस्त. आता एक गोष्ट मला सगळ्यात जास्त जी आवडली ती ही होती की जे नावं दिलेले तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरला किंवा हे, तर हे झाल्यानंतर असं काय होतं माहितीये का की माझे जेव्हा नवीन व्हिडिओ यायचे ना, तर प्रॉब्लेम मला एक ह्या इंडस्ट्रीत हे झाला की एखादा व्हिडिओ थोडा इमोशनल असला की अरे ह्यो मोटिवेशनल स्पीकर आहे, आणि थोडंसं कॉमेडी झालं किंवा स्टँडअप कॉमेडी आहे, पण स्टोरी टेलिंग ही लाईनच आपण सोडली. मग काय व्हायचं की सुरुवातीला मित्र म्हणत ह्यानं पॉड भरतोय, हे असं आहे ते तसं आहे, आणि हे प्रत्येका बाबतीत होतं. मग आता तुमचं तर फील्ड कसलं भारी, आता वयला झालं कॉलेजात की जाणार असतील तर मला पण घेऊन चल की बाबा जेवायला मला पण सांग. आणि मग किती लोक बदलताना बघितले ह्या पिरियड मध्ये? भयानक, सगळी बदलतात. सगळीच. म्हणजे ज्यांना मी असं डीएम करून 4-4 वर्ष झालं त्यांचे पण रिप्लाय आता आले. किंवा ज्या माणसाला भेटायचं मला स्वप्न होतं, म्हणजे मला अशोक सराफांना भेटायचं होतं. हो. आणि मी त्यांच्यासोबत 1 तास घालवला. मला हा हीच कमाई आहे म्हटलं. अशा बरोबर आईला पण भेटवलं, आईलाही भेटवलं होतं. हा, मग असं वाटलं की आता मी त्यांना असं आयुष्यात कधीच पर्सनली भेटत नसतं आलं, इतकं इझी नसतं त्यांना ऍक्सेस करून. त्यांनी तुमच्याशी बोलणं किंवा नाना पाटेकरांना भेटलो, असं भरपूर लोकांना भेटलो मागच्या 6 महिन्यांमध्ये. पण माणसांना भेटलं की बरं वाटतं, असं वाटतं काहीतरी कमवलं आयुष्यामध्ये. बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे डीएम रिप्लाय येतात किंवा काहींचे कॉल असतात, पर्सनली बोलतात, पॉलिटिशियनचे कॉल असतात, अरे ती माझी बायको व्हिडिओ बघते तुला भेटायला जमल का. सो हे सुरू असतं, भारी वाटतं. हीच कमाई वाटतं असं कधी. हीच कमाई. आणि खरं आहे, कारण की जेव्हा तुम्हाला डाऊन वाटतं ना, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, व्ह्यूज वगैरे लय बाजूला ठेवू आपण, जेव्हा डाऊन वाटतं, माझ्या आयुष्यात मला झालं, मी कसं तर असं बसल्यावर काय चाललंय, आणि कोणतरी येऊन म्हणतो की अरे दादा व्हिडिओ बघितला, असलं भारी वाटतं ना. कायला मी देवा म्हणतो, देवा हो की दमकी आहे की थोडा वेळ जरा रेस्ट घेपर्यंत कोणतर लगेच येऊन बोलतं, आणि हे खूप गरजेचं असतं. सो म्हणून मी प्रत्येक लोकांना इथं सांगतो की तुमच्या आवडता कुठलाही क्रिएटर असो, 2,000 वाला असो, 3,000 असो, 5 मिलियन, ते त्याच्या घरी काय भांडण भांडून हे करतोय तुम्हाला माहित नाही. नवीन पोर तरणी स्पेशली आमचं सोडा, त्यांना जाऊन भेटान सांगा, चांगलं करते आवडत असेल तर. लय बळ देतं त्या पोरांना, कारण जी पोरं आता 11वी-12वीत किंवा ग्रॅज्युएशनला आहेत आणि त्या आईबापाच्या विरुद्ध जाऊन हे करतात ना, त्यांना तुम्हीच बळ आहे, तुम्हीच फक्त, बाकी कोण नाही. कारण ती फेमस झाल्यावर मग हाणता येते कोलॅबरेशनचा पैसा, तेव्हा घरी पटतंय. पण हे खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडे अजून मराठीमध्ये येणं गरजेचं आहे की ओपनली भेटणं. मी अजून सांगतो, मला खूप लोकांनी सरळ सांगितलं की इमोशनल खूप मध्ये झालंय, आम्हाला ह्युमर पण ऐकायचं. हे डिरेक्टली सांगा, हे आवडतं. मग अशी लोक भेटल्यावर कधी मग सांगतात का या घरी जेवायला किंवा आमच्या भागात, चालूच असतं है ना, कंटिन्यू मेसेज. मी स्टोरी पण टाकत नाही मी कुठं चाललोय, मी कधीच टाकलं नाही. मी एकदाच फक्त कोल्हापूरची टाकली होती, तर 20-25 जण जमा झाली होती, आणि त्याच वेळी बागापुढे काहीतरी दंगल झाली, त्याच्या आधीच काहीतरी छोटे मोठे दंगल झाली होती. पोलिसांनी नेलं मला उचलून. मला जमा कशाला केलेत सगळे, म्हणलं मी जमा केले. तू कुठला आहे, आणि ती MH-14 गाडी इकडे कशाला आलाय, एवढे प्रश्न. मी पहिल्यांदाच पोलीस स्टेशन बोललो, म्हणजे असं. तर त्यांची ती भाषा पण वेगळी असते, आणि माझ्या ऍक्सिडेंट त्यांना का आलं PCMC म्हणजे काहीतरी झालंच असेल, असं त्याला डाऊट आला. नाही, आणि अजून एक गोष्ट की आतापर्यंत बरेच जिल्हे फिरला असाल, वाटत सगळ्यात भारी चव कुठल्या जिल्ह्याची वाटली जेवणाची, की बाबा नाही हे मला आवडतंय घरचं व्यतिरिक्त? असं आवड सांगणं, पण काही काही ठिकाणी म्हणजे भारीच आहे. जसं कोल्हापूरमध्ये कुठेही जेवा क्वालिटी असते, साताऱ्यात पण जेवण चांगलं भेटतं, मराठवाड्यात म्हणजे तुम्ही जर का मराठवाड्यात फिरले ना, तर तुम्हाला जर का शेंगदाण्याचे आयटम्स खायचे असतील, शेंगदाण्याचे आमटे वगैरे, तर ते आयटम भारीच आहेत. कोकण पण ज्यांना कमी तिखट आवडतं त्यांच्यासाठी, सो डिपेंड करतं प्रत्येक आवडीनुसार.
आणि प्रत्येकाचा इसेन्स वेगळा आहे. सेन्स वेगळा असतो प्रत्येकाचा. आणि मग आता हे लईच एकदम पर्सनल पण विचारायचा प्रश्न की आवडती डिश कुठली की बाबा हे कटाळणारच नाही खायला? तशी डिश सांगणं अवघड आहे बरं का आता, बट तसं वरम भात मी 3-4 टाइम खाऊ शकतो. कुठे कुठे मला बोर नाही होते. आणि अजून एक मला आई व्हिडिओ बघतात का? आई बघते ना. आईने कसं ते पहिल्यांदा बघितलं ते सजेशन मध्ये येतं तेवढं. सेम आमच्या घरी आहे. मी एकदा आमच्या मम्मीला काय सांगितलं की माझ्या व्हिडिओ जाहिरात लागते स्किप नाही करायची. आम्ही पण सांगितलं पैसे मिळतात. आमच्या आई दिवसभर जाहिरात लावून बसते. आई भोळी असते, आई डेंजर. आणि त्या अल्गोरिदम आता सासू पण आहे ना, सासू आता माझी जरा दवाखान्यात ऍडमिट होती, दिवसभर ते व्हिडिओ लावून बसणार. दिवसभर जुने आता लगीन झाल्यावर त्यांना कळले माझे 2 रिलेशनशिप होते. एपिसोड 3 मध्ये आहे ना ते आताच्या चालायचं त्यांनी बघितलं नव्हतं. मग ते खूप भारी असतं. म्हणजे घरातल्यांना आहे ना, म्हणजे सगळ्यात भारी खरं सांगू, घरातलेच एका पिरियड नंतर असे असतात की ते सांभाळून घेतात सगळ्या गोष्टी की बाबा आलाय ना दमून. ओके. तर आता पावसाळा येतोय बरोबर, किंवा आता फूड चॉईसेस बदलतात किंवा बरेच प्रमोशन्स येत असतील किंवा बऱ्याच गोष्टी येत असतील, तर मग फूड ब्लॉगिंग पुरतच पुढे जाऊन मर्यादित राहायचंय का अजून बऱ्याच इंडस्ट्री ट्रॅव्हल मध्ये? मी त्यामुळे आता ट्रॅव्हलचे बरेच व्हिडिओ टाकते. माझी इच्छा आहे की मला महाराष्ट्राला असं दाखवायचंय की लोकांनी एंटरटेनमेंट बघितलं पाहिजे आणि म्हणजे त्याच्यात डोपामिन रिलीज झालं पाहिजे. आपण पंचायत 3-4 वेळा बघतो, तर माझी इच्छा आहे की लोकांनी शिवनेरीचा व्हिडिओ 4 वेळा बघितलं पाहिजे, रायगडचा 5 वेळा बघितलं पाहिजे, असं काहीतरी मजा आली पाहिजे. आणि गरजेचं आहे कारण मी आता महाराष्ट्र दौरा करतोय 15 जिल्ह्यांमध्ये, जिथं काय ठिकाणी नाश्ता एवढा छान मिळतो एकदम. काय ठिकाणी कुठल्याही सिटीत जा, उपारगृह टाईप करा फक्त, सगळ्यात जुन्या ठिकाणी 1 नंबर. त्यानंतर तिथले तलाव असतील, सोलापूरला गेलो तिथं तलाव खूप मस्त आहे सिद्धेश्वराच्या शेजारी. तो इतक्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि ते जेव्हा आपले मराठी कॉन्टेंट क्रिएटर प्रमोट करतील, आणि बरेच मुलं आले तर आकाश आयजा असेल छान करतोय, त्यानंतर कायराव व्लॉग्स म्हणून आहे ते पण पोरगा आता महाराष्ट्र दौऱ्यावरती. सो असे पण क्रिएटर्स आहेत. मग ह्यात कोलॅबोरेशन किती महत्वाचं की एकमेकासोबत कंटिन्यू राहणं, म्हणजे जिथं पॉसिबल आहे तिथं क्रिएटर्सने एकत्र येणं किती गरजेचं? क्रिएटरने एकत्र येणं गरजेचं आहे मुळात. पण होतं काय ना की प्रत्येकाचे पॅटर्न वेगवेगळे असतात आणि बऱ्याचदा असं होतं की प्रत्येकाचा इगो मध्ये येतो. म्हणजे मी क्लिअर सांगतो की एखाद्याला माझ्यासोबत कोलॅब करायचं असतं पण त्याला वाटतं मी कसं विचारू, तो एक प्रॉब्लेम असतो मध्ये. आणि मी जसं दौऱ्याचं म्हटलं ना, माझ्या डोक्यात प्लॅनच असे की महाराष्ट्राचं कल्चरच लोकांपर्यंत पोहोचलं नाही म्हणून ते आउटडेटेड वाटतं. पंजाबमधलं एखादं फेस्टिवल आपला वाटतं कसलं भारी आहे, ते केरळमधले ते बैलगाडी शर्यतीवर कसलं भारी आहेत, जल्लीकट्टू आपल्या पोहोचलंच नाही ना. आपल्या पोहोचवा काय, तुम्ही ड्रोन कॅमेरा लावून शूट करा किंवा गोप्रो त्याच्या पायात लावा, अजून भारी दिसेल ते. सो तो त्या भव्यतेला दाखवला पाहिजे. आपल्याला ना काही फेस्टिवल असतात, जसं टोरंटोला असतो किंवा सनबर्न असतात, ते चांगले फेस्टिवल असतात, हे इतके कूल वाटतात ना की आपण त्यासाठी काही करेल तिकीट मिळवायला. पण आपल्या इकडचे जे फेस्टिवल असतील किंवा शिमगोत्सव असेल किंवा यात्रा असतील, या कधी तुम्ही हाय डेफिनेशन 4K मध्ये दाखवलंच नाही, त्यामुळे मी दाखवणार, 100% दाखवणार. आणि सुरुवात झाली की जसं की पट्टण कडोलीची ती यात्रा ब्रँड झाली आता. बावधनचं बगाड असेल आमच्या. आणि खरं सांगू का, आम्ही केळशी म्हणून गाव आहे तिकडे जातो कोकणात, मस्त गाव आहे. नशिबात असेल ना तर सुट्टी काढायची, शिमग्याला फक्त कोकणात जायचं. तो संकासोर असतो, लय मजा असते. म्हणजे जे रूट्स टिकवलेत ना तिथल्या लोकांनी, ते खूप गरजेचं असतं. कधी कधी काय म्हणू शकतो की शरीराला आणि मनाला पण भारी वाटतं. मग लहानपणी यात्रे वगैरेला जायला मिळायचं का? आणि आजोळ कुठलं होतं? माझं आजोळ धाराशिव. हा, पण मी जायचो, मला मामाचं काम कायमच आवडतं, अजूनही आवडतं. माझ्यामध्ये असं झालं की मी राहतो पुण्यात, पण अख्ख्या महाराष्ट्राचा इसेन्स भरलाय. शेजारी पाजार राहिला, इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरची लोक, ऑफिस मधले मित्र वेगळेच, विदर्भ, नागपुरातले, त्यामुळे त्यांचं एक कल्चर पाहिलंय. आता सासवडी, कोल्हापूर आहे, तो सगळंच मिक्सच झालं, असं काय राहिलंच नाही. आणि पर्सनली मामाचं गाव मराठवाडा असल्यामुळे मी जवळून पाहिलंय. त्याच्या बऱ्याचशा प्लस पॉईंट निगेटिव्ह पण आहेत की असं दुष्काळ वगैरे आहे पाहिला जाऊन. पण मला हे सगळं दाखवायचंय आणि चांगल्या लेवलला दाखवायचं की लोकांना मजा आली पाहिजे. हे भारी आहे, अरे ही यात्रा भारी आहे, किंवा मराठवाडा किती भारी आहे. आता कोकणची लोक आहे ना, कोकणाला असं प्रेस करतात की कोकण खूप छान आहे, खूप भारी आहे. मराठवाड्याचं दाखवभर कोणी प्रेस केलं का आमचा मराठवाडा एवढा भारी? कोण एक गाणं पण सापडणार नाही. कोकणावरती 1000 गाणं सापडतील, किंवा कोल्हापूरवरती 1-2 गाणे सापडतील, साताऱ्यावरती 1-2 सापडतील. विदर्भातलं दिसलं नागपूरवरती एखादं गाणं बनलंय, किंवा लोक म्हणतात की अरे मला नागपूरमध्येच राहायचंय. ते होतच नाहीये. आणि ते होत नाही म्हणजे काय होतं, तुम्ही जर म्हटलं ना की कोकण खूप भारी आहे, अजून 2-4 जर म्हटलं, मला पण म्हणतं हा कोकणच भारी आहे. ते आपण स्वतःच्या डोक्यामध्ये तयार करतो ते. मग आपण काय केलं, आपले काही प्रदेश खूप चांगले, काही खूप वाईट, काही यात्रा खूप भारी, काही आपल्याच यात्रा गावठे वाटतात, असं अंधश्रद्धा वाटतात.
माझी इच्छा आहे की जे कल्चर आहे ते लोकांपुढे आणू, बाकी ते ठरवतील मग काय काय करायचं, आहे ते त्यांचा निर्णय, तो त्यांचा जे निर्णय. आहे ते दाखवायचंय. नाही, हा खूप भारी मुद्दा आहे. आणि जेव्हा तिथल्या लोकल व्यक्तींनी ही जबाबदारी घेतली ना, आता जस्ट आमच्या गावचा रस झाला. आता मला फॉलोअर्स आहेत, माझ्या गावातली पोरं म्हणली काय करायला लागेल व्हायरल करायला. पहिला प्रश्न होता, म्हणलं मी स्टोरी टाकेल, व्ह्यूज येतात 80,000, मी तिथपर्यंत पोहोचवेन, तुम्ही काय कराल इथे? इथं लोक आली, तुम्ही काय कराल? मग एक गोष्ट सांगतो, गावाचं गाव पण सुटलं कुठं जिथं पांढऱ्या टोप्या कमी झाल्या. ठीक आहे, मग आता पांढऱ्या टोप्या नाहीत गावात, आता प्रत्येकाला आणायचं मार्केटिंगसाठी. पांढऱ्या टोप्यांना काय होतं माहितीये का, तो परंपरा टिकवायची होती, गावाचं गाव पण टिकवायचं होतं. मग त्या पांढऱ्या टोप्या जर माघारी आल्या आणि हे रथ आणि यात्रा जर त्या लेवलनं व्हायला लागल्या, यात्रेची इकॉनॉमी पण लय मोठी असते. कारण की ते जो झोलावाला दिसतो ना, तो कॉन्स्टंटली ट्रॅव्हल करत असतो पुसेगावातनं इकडं तिकडं बावधनला, ती पण इकॉनॉमी मोठी आहे. सो ह्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हा पॉडकास्ट नंतर लोक त्यावेळेनं बघायला चालू करतील. आणि मी खरं सांगू का, ते त्यांची माझी किंवा सगळ्या फूड ब्लॉगर आणि ट्रॅव्हल ब्लॉगरची जबाबदारी नाही. तुझी इंस्टाग्राम स्टोरी पण लय बदल करू शकते, की तुला असा अँगल मिळालाय बगाडाचा की एक नंबरच, तू स्टोरी टाकली, बरोबर आहे. आणि आजकाल बरेच पेजेस आहेत कोलॅबरेशन मध्ये. सो मला वाटतं आपलं कल्चर, आपलं फूड, आता ती आजी एक आहेत बघा, त्या बनवतात फूडचं, एक नंबर आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी ह्यामध्ये क्रांती केलेली आहे. आता अजून एक मला प्रश्न आहे की ह्युमर किंवा कॉमेडी किंवा हास्य व्हिडिओमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये म्हणा किंवा कॉन्टेंटमध्ये किती गरजेचं आहे? आयुष्यात सिरियसली घ्यायचं का, मला हेच पहिलं पटत नाही. म्हणजे प्रॉब्लेम असतात बरं का सगळ्यांचे. आता कदाचित माझ्याकडे कार नाहीये, तुमच्याकडे कार आहे, तर तुम्ही कार लावली, हा पण तुमच्या बाहेर लावली, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, कोण ठोकली तर. सो डिपेंड करते की तुम्ही आयुष्याकडे बघताय कसं. तुम्ही पाहिलं तर सगळं सिरियस आहे, म्हणजे सगळं गंभीरच वाटतं मग आयुष्यातलं. अरे माझं पोट सुटलंय, त्रास आहे, ज्याचं पोट सुटलं दुसरा तो म्हणतोय ढेरेवर आपल्याला. सो डिपेंड करतं तुम्ही त्याच्याकडे बघताय कसं. सो ते मॅटर करतं. आणि तुम्ही सिरियस तेव्हाच झालं पाहिजे जेव्हा ती गोष्ट सिरियस आहे. आपण नको तिथे सिरियस होतो. आपल्याला सोशल मीडियामुळे सवय लागली प्रत्येक गोष्टीकडे सिंपतीनं बघायची. असं वडापावाला शेवट फाटला पडतंय, बिचारे गरीब आहे, अरे 10,000 कमवतोय दिवसाला, ते गरीब आपण आहे, आपण 200 रुपयात आलोय काम करून, हे समजून घेतलं पाहिजे. सो पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आयुष्याला टाइमपासच बघा, एवढं सिरियस नाही आहे आयुष्य. 20 वर्ष तुम्ही घरच्यांच्या जीवावर जगता पहिली, शेवटचे 20 वर्ष पोरा बायांच्या जगलात तर. सो मधल्या राहिलं ते तर 30 वर्षांसाठी एवढं काही करायचंय. आणि लोकांना रिअल इस्टेटमध्ये असं ना, एक फ्लॅट घेतला, अजून एखादा घेऊन ठेवत कामाला येईल. अरे तू कशाला ते HDFCच्या मागं लागला? 30 वर्ष ती HDFC तुमच्या मागं राहणार, तुमचं पूर्ण आयुष्य जाईपर्यंत. तुमच्या पगारातला एवढा मोठा हिस्सा ती हे घेऊन जाणार बँक, की तुम्हाला कळत पण नाही. एक सोफा घेताना तुम्हाला 2 महिने विचार करायला लागतं घ्यायचा का नाही. मग एवढं सिरियस जगायचंय का? तर फ्लॅट म्हणजे असतो काय की एवढं मोठं पुणे आहे, पुण्यामध्ये एकदम मोठी बिल्डिंग आणि एवढीच दिसतो तुमचा फ्लॅट. तुम्ही कधी खाली उभा राहून बघा फ्लॅटकडे, तुम्हाला कळेल की आपण 70 लाख रुपये याच्यासाठी लावलेत. त्यातले 20 लाखात जरी तुम्ही अर्ध जग फिरून झाला असं तुम्हाला भारी वाटलं असतं. त्यामुळे आयुष्य एवढं सिरियस नाही घेतलं पाहिजे. आणि हायत बरं का असे विचार करणारे लोक. माझे काय मित्र आहेत, त्यांनी लग्न करताना पण बायकोला सांगितलेलं जग फिरायचं का भारी राहायचं. बायको म्हणली जग फिरायचं. सुटीच देत नाही दोघं. दर शनिवार रविवार भाई मला तिच्या मैत्रिणींचा लोड आला, हिचं स्टेटस बघून 4 लोक संसार मोडल की हिला एवढं फिरायला लागले. आणि काही लोक, आणि खरं सांगू का, प्रवास लय काय शिकवतो. मी जेव्हा ट्रॅव्हल करतो, मी सगळ्यात जास्त महाराष्ट्र दौऱ्याला शिकतो. तुम्ही इमॅजिन करा, आम्ही 5 पोरं जातो आमच्या गाडीत, स्टँड्या घेऊन जातो मागं, तिथली लोक बी ओळखत नसतात आम्हाला, फॅन आहे म्हणून आलेले असतात, 500 क्राऊड, आणि आम्ही 5 जण मॅनेज कराय. आणि ब्युटी बघा, आम्ही बसा म्हणलं की बसतात त्या गावातली गाववाली. मग हे आपण एका कॉन्टेंट माध्यमातून कमावले, इंटरनेटमुळे कमावले. आणि तिथं मग ती सोलापूरला गेलो, शेंगा चटणी घेऊन आली. कोल्हापूरला घेऊन आलं नाही, घरी जेवायला जायचे, वाशीला. हे जे असतं ना, हे पण खूप मोठी गोष्ट असते. आणि हे कनेक्ट होतं आणि हे नेटवर्क होतं, जाईल तिथली खूप रिस्पेक्ट वाढते. मी एक गोष्ट सांगतो, जेवढं मी फिरायला लागलोय ना, मला तुमचं पण पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचंय, तेवढं मला माझं आयुष्य लय भारी वाटायला लागले. की मला माझ्या घरातल्यांनी लय भारी सांभाळलंय. जेवढं तुम्ही बाहेर फिरायला तेव्हा कळतं की बाबा आपल्याला लय भारी सांभाळलंय, तर हाताच्या फोडासारखं सांभाळलंय. मग प्रवासाचा तुमच्या ह्या जर्नीत आणि मेंटॅलिटीमध्ये किती म्हणजे शेअर आहे? मला प्रवासाला खूप शिकवलंय, म्हणजे भयानक शिकवलंय. प्रवासाला मला एक गोष्ट काय शिकवली की पुण्या मुंबई बाहेर आयुष्य आहे आणि तुम्ही स्पर्धाच करू शकत नाही. म्हणजे मी आज जर 10 लाखांची गाडी घेतली आणि मी असं रुबाबात बाहेर पडलो की 15 लाखाची ती साईडला पडलेलं असं धोकात, मला माहिती अरे आपल्या तिथे लायकी पण नाहीये, ती रस्त्यावर पडलंय. तेच जर का मी बाहेर फिरत बसतो ना, जसं जसं म्हणलं, मी मला दिसेल त्या जिल्ह्यात फिरतो मी, माझं असं अजिबात नसतं की इथं जायचं. आम्ही कुठेही जातो, कुठेही फिरत बसतो. फिरत नाही. एक गोष्ट जाणवली की तुम्ही स्वतःला लय भारी समजता, काहीच कारण नसताना. तुम्हाला उगाच वाटतं मी खूप भारी आहे, मी असा मी तुम्ही काहीच नसता.
जेव्हा आता मी एका लग्नाला गेलतो, माझ्या चुलत भावाचं लग्न होतं, गावाला गेलो होतो आणि आत्ताच लग्न मागच्याच आठवड्यात झाले. मी गाडीतनं उतरलो, एसी मधनं उतरलो, असा तो स्ट्रोक लागला मराठवाड्यात उन्हाचा की परत गाडीत गेलो. म्हटलं बस आपल्याला जमणार आहे. आणि मला माहिती होतं की मी लग्नात थांबू शकत नाही, एवढं ऊन होतं. मग मी गेलो आणि रानात गाडी लावून ते लिंबाखाली बसलो. तर एक जण जेवत होता आणि तो फक्त भाकरच खात होता. मी शेजारीच बसलो, मी आपलं बघत बसलो. मी एवढा इंट्रोवर्ट, मी कधी बोलणार त्याशी. तर ते आपला भाकर बिकर खाऊन आला. त्यानेच मला विचारलं, कुठे लग्नाला आलं का? म्हटलं हा लग्नाला आलोय. मग मी लई हिंमत करून विचारलं, म्हटलं भाजी बिजी काय? म्हटलं बायको नाही. म्हटलं बायको गेली आणि पोरगी पण नाही. म्हटलं मी एकटाच राहतोय. मला तेव्हा कळलं की हा माणूस इतका चांगला जगतोय, इतका आनंदात जगतोय. मी रोज 3 स्टार 5 स्टार किंवा एखाद्या चांगला हॉटेलला असतो, माझ्या आयुष्यात दुःख आहेत. म्हणजे मुळात मुद्दाच हा आहे की तुम्ही जेवढं फिरणार तेवढं तुम्हाला कळणार की आनंद कशा कशामध्ये. आणि खरंय, ड्रायव्हर पण एक तुमच्या गाडीचा जो सारथी असतो ना, तो लय मोठा रोल प्ले करतो. मी जेव्हा आमचं तानाजी काका म्हणून आहे, आयो कहाण्या घडवून सांगतं काय माहित नाही, 6 तास आमचा प्रवास असा जातो. सो ड्रायव्हर लय महत्वाचा असतो, लक्षात घ्या. आणि ओला उबर वाल्यांबरोबर तुम्ही बघा ना, कधी बसलो ना, त्या पोरांची स्टोरी आहे का? स्टोरी असते त्यांच्याकडे. आयो डेंजर, एक नंबर पॉडकास्ट. सो प्रवास लय महत्वाचा आहे. आता लय मोटिवेट नाही करत तुम्हाला, नाहीतर एक्झाम सोडून जाचाल पळाल. ज्या परीक्षा त्यांना थांबा. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं नाही गेला, मामाच्या गावाकडे जावा. मामाचं नातं टिकलं पाहिजे भावांनो, लय गरजेचं आहे. कारण आम्ही लहानपणी जायचो ना, लय मजा यायची. मामा पाहिजे. हा, मामा पाहिजे. आणि मामाच्या गावाला गेलो जी ट्रीटमेंट असते आगा बाया, लय म्हणजे लॉयल ट्रीटमेंट. आता खूपच बरेच प्रश्न झालेत. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत, मग आपण ऑडियन्सकडे जाऊ. की मी खरं सांगतो, जे दादा बोलला ना की आपल्याकडे आपल्याला वाटतं इगो आहे त्या व्यक्तीला. मला सुरुवातीला जेव्हा ह्या इंडस्ट्रीत आलो का नाही, जेव्हा म्हणजे 50-60K झाले का नाही, तेव्हा मला वाटलं की अरे बाबा दुसरी आपल्याकडे कॉम्पिटिशन. पहिल्यांदा असतो आहे तो असा असं. पण एकदा बोलल्यावर कळतं की अरे ते आपल्याकडच आहे, वल्नरेबल आहे. तो पण त्या स्टोरीतून आला. आमचं पहिलं कॉन्व्हर्सेशन पण असं झालं, बोला की म्हणजे जसं आम्ही ओळखतोय आधीपासून. आणि ते एकमेकावर असतं की कसं कम्फर्टेबल फील करून देणं. तर आता कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये चांगली लोक ह्यामुळे मिळाली, असं झालंय का की बाबा बरेच कॉन्टॅक्ट छान झाले? सगळी चांगली मिळाली. मला आठवत नाही की एखादा वाईट भेटला असं. प्रत्येकाने शिकतो. अगदी ज्याचे 5-10 हजार फॉलोअर, तो पण 1000 गोष्टी चांगला सांगून जातो. म्हणजे कोलॅबरेशन केलं की फॉलोचं बटन जातं. हे 2000 फॉलोअर असलेला पोरांनी सांगितलेलं की भाऊ तू कोलॅब केला, फॉलोचं बटन दिसत नाही. तुम्हाला प्रत्येकाने शिकायला भेटतं. अरे खरंच की. हा, सो ती मॅटर करतं. मी सगळ्यांशीच बोलतो. म्हणजे मला असं कोणी नॉर्मल जरी मेसेज टाकला ना, हाय पहिलं फक्त पोरगा आहे पोरगी, तसं रिप्लाय करत असतो मी, असं काय ना. सो प्रत्येकाशी बोलून बोलून एक गोष्ट कळाली की सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे. हो. आणि असं वाटतं ना, जो स्वतःहून मेसेज करतोय ना, त्याला इच्छा की रे आपल्याशी बोलायची. हा ना. आणि मग ज्याला आपल्याबरोबर बोलायची इच्छा नाही, त्याच्या मागे लागून उपयोग आहे का? मग जो आपल्याबरोबर बोलतोय त्याला वेळ देणं ही खूप बेसिक गोष्ट असते. जो स्वतःहून मेल लिहितो, मला लय आवडतं. काय लोक मेल लिहितात ना, नंबर वाटतं, मी कधी त्यांना निवांत कॉल करतो. आणि आता आमची गँग काय असे ना, म्हणजे ह्या शोचं सांगतो की त्यांना वाटते बुकिंग मीच मॅनेज करतोय. त्यांनी एका नाही ना 10 व्हिडिओ कॉल केल्यात की नाही मला बघायचं तो सौरभ दाराचा. ही जी कनेक्ट असतो का नाही की आहे आता पण, हा की बाबा शो लेट झाला की करा की चालू. डीएम आहे, त्याला माहिती आहे की बघितलं जाईल, हे जाईल, हे खूप. सो ऑडियन्सशी कनेक्ट राहणं, क्वेश्चन आन्सर पोल, हे किती गरजेचं आहे. ऑडियन्सशी कनेक्ट यासाठी राहिलं पाहिजे की भले तुम्ही ट्रोल व्हा, काही व्हा, तुम्हाला कमेंट प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह येत नाही. निगेटिव्ह जर असतील तर तुम्हाला तुमचं शिकायला भेटतं. आणि एक असा निर्लज्जपणा काही दिवसांनी येतो कमेंट वाचून तुम्हाला कळतं की तुम्हाला अटेन्शन भेटतं म्हणजे तुम्ही भारी आहे. त्यामुळे कमेंट वाचल्या पाहिजे, त्यांना रिप्लाय केला पाहिजे. डीएमला तर रिप्लाय केलाच पाहिजे, कारण त्या माणसाचं स्वप्न आहे तुम्ही रिप्लाय करावा. त्याला एवढा मेसेज लिहिला तो काही रिकामा नसतो कोणी. त्यामुळे प्रत्येक डीएमला रिप्लाय करणं गरजेचं आहे. मी कदाचित केले नसतील काही, मी आता करेल घरी जाऊन, पण केले पाहिजे. मी जमल तेवढे करतो, कारण मेसेज जेवढे असतात ना की शक्य नाही होत. आणि कधी कधी काय होतं, आपण गडबडीत विसरून जातो. पण काय मेसेज असे असतात ना बाळांनो, आपल्याला नंतर कळतं एवढा फरक टाकलाय मी, की आपण स्वतःला खूप अंडर व्हॅल्यू करतो. आणि हे फक्त क्रिएटर ह्याच्याबद्दल नाही बोलत आहे, एखादा मित्र पण असतो बघा की तो तुमच्या आयुष्यातला बदल टाकतो. तो एक दिवस तुम्ही त्याला म्हणता ना, तेव्हा कळतं की अरे त्याचं असणं खूप गरजेचं होतं. शेवटच्या प्रश्नाआधी आपण ऑडियन्सकडे जाऊया. ऑडियन्सकडून जे प्रश्न आहेत त्यांनी हात वर करा. येस. नमस्कार दादा. नमस्कार. आज जे काय म्हणते ह्याच्यानंतर तुझं जे वाक्य असतं ते एकदम अनप्रेडिक्टेबल असतं, तर ते लिहिण्याच्या मागची तुझी प्रोसेस काय असते? आजीचं कॅरेक्टर आपण आजीकडे बघतानाच असं बघतो की ती गावंढळ असते किंवा नऊवारी साडी घालून असेल, आणि इन केस ती इंग्लिश बोलली तर मग आपल्याला तो विरोधाभास तयार होतो आणि तो असं थोडासा ह्युमरस वाटतो. आणि मी आजीचं कॅरेक्टर डेव्हलपच असं केलं की ते करंट सिच्युएशनशी रिलेटेड आहे. जसं अंबानीच्या पोराचा साखरपुडा होता, मी तिला विचारतो, मी तिला सांगतो की अंबानीच्या पोराचा साखरपुडा, ती म्हणते मी तिथंच आहे, गरीबा मी तिथंच आहे. सो ती किती फॉरवर्ड आहे, आपण किती, तो एक जोक तयार होतो. म्हणून ते कॅरेक्टर तसं डिझाईन केलं की जिथं मला
जे असं अपफ्रंट बोलता येतं ते आजीच्या तोंडातून बोलता येतं असं. राईट, मस्त. अजून हॅलो दादा, सर्वात महत्वाचा प्रश्न, मिसळ सगळ्यात चांगली कुठली? मिसळ. कोल्हापूर, नाशिक की पुणे? हा प्रश्न अवघड आहे बरं का, कारण मला राहायचं पण पुण्यात. पण पुण्याबाहेरच्या मिसळ बऱ्यापैकी सगळ्यात चांगल्या आहेत. पुण्यात मिसळचं माशअप झालं म्हणजे काही टाकतात, म्हणजे गुलाबजाम, पुरी, कधी कधी भाकरी वाढतात, कधी ठेसा वाढतील, त्याला काय राहिलेलंच नाही येतं मिसळ व्हायची. बट एकदम चांगले खायची तर महाराष्ट्रामध्ये जो पट्टा आहे तर महाराष्ट्राचा कोल्हापूरच्या खालचा तिकडे चांगले भेटते. म्हणजे त्यांच्याकडे मिसळ अजून पण जपलंय त्या लोकांनी, स्प्राउट्स वगैरे टाकून चांगले भेटते तिकडं. मस्त. येस येस. हॅलो दादा, नमस्कार. जर आपल्याला सोशल मीडिया आता ग्रो करायचे तर बाबा आपल्याला एंटरटेनमेंटच्या पर्पजनं कॉन्टेंट क्रिएशन केलं पाहिजे का इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ बनवले तर ते पण आपण ग्रो करू शकतो असं? म्हणजे ऍक्च्युली मी आता मराठीत सुरू केलंय कॉन्टेंट क्रिएशन. तर मग काय बनवतोय सांगा ती. म्हणजे मी बुक्स रीड करत होतो, मग आता घरी बसल्या बसल्या म्हणलं चला बनवू. मग आता प्रत्येक बुकचं एक सिरीज चालू केली मी मराठीतून, म्हणजे तुझ्याकडूनच इन्स्पायर होऊन ते केलंय की म्हणलं चला मराठीत सुरू करू. तर मग त्याला ग्रोथ आहे का बाबा एंटरटेनमेंटच केलं पाहिजे फक्त सोशल मीडियावर? एंटरटेनमेंट शॉर्टकट असतो पुढे सरकण्याचा. तुम्ही एखाद्याला हसवलं की तो पटकन तुम्हाला फॉलो करतो. इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमची व्हॅल्यू अशी क्रिएट करायची असते. मला ते टेक बर्नर एक युट्यूबर आहे, लोक त्याला बघायला येतात, त्याने आयफोन दाखवलं, त्याने काही दाखवू द्या. सो तुम्हाला तो ट्रेकिंग टेक पण तसंच, लोक त्याला त्याचं बोलणं ऐकायला, त्याचा तो सेटअप, कॅमेरा क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी हे बघायला येतात. तर तुम्हाला ते करावं लागणार मग जर इन्फॉर्मेशन द्यायची. आणि मेन गोष्ट सांगू, तुला मजा आली पाहिजे. तुला मजा याची बंद झाली की अवघड आहे. मग तुला मजा आली पाहिजे. आणि हे बघ, आपण ऑडियन्सला सवय लावतो ऑडियन्स बंद. एक्झॅक्टली. ह्या आधी फूड इंडस्ट्रीमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड होतं, रील्स, स्टोरी टेलिंग आलं, आता स्टँडर्ड सेट झालं, आता ते एक्सपेक्ट करण्यात येते सगळ्यांकडून. राईट. सो हे तुझ्याकडून पण होऊ शकतं. येस, अजून कोण? नमस्कार दादा. दादा, तुम्ही खूप सारे हॉटेल्समध्ये फिरतात, बऱ्याचशा हॉटेल्समध्ये खातात, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्या फूडची म्हणजे मग ते पारंपरिक पाहिजे की नवीन ट्राय केलं पाहिजे फूड सोबत? महाराष्ट्रीयन फूड इन द सेन्स, बरोबर. म्हणजे बरेचसे लोक काय करतात, नवीन ट्राय करतायत, तर ते केलं पाहिजे की त्याची ऑथेंटिसिटी मेंटेन ठेवली पाहिजे? मला वाटतं नवीन ट्राय केलं पाहिजे, पण त्याला कुठेतरी मर्यादा पाहिजेत. आपण इतकं नवीन काहीतरी ट्राय करतोय की म्हणजे बघायला जर काही भीती वाटते तर खाल्ल्यावर काय होईल असं झालंय. सो तुम्ही ॲज अ मार्केटिंग म्हणून एखादी गोष्ट नाही, जसं मला वाटतं तंदूर चहा आला होता, ॲज अ मार्केटिंग चांगला होता. सो डिपेंड करते, मार्केटिंगसाठी करते तर गुड आहे, पण तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं तर एखाद्याला पचल असं जेवण दिलं पाहिजे. म्हणजे बेसिक लॉजिक आहे. त्याने खाल्लं त्याला त्रास झाला, तो 10 ठिकाणी सांगणार, त्याला जेवढा त्रास झाला त्यापेक्षा 10 पट सांगणार बाहेर जाऊन. हा प्रॉब्लेम आहे, कारण निगेटिव्ह लवकर पसरतं. अगदी बरोबर. सो ट्राय करा की तुमचा बिझनेस लॉंग टर्म सस्टेन करायचं तर पारंपरिक जेवण. येस. ओके, लास्ट कोण आहे अजून? येस दादा, आता फूड ब्लॉगर एवढे झालेत आपल्याकडं, आणि सगळे आज इथलं तर उद्या तिकडं प्रत्येक वेगवेगळं हॉटेल दाखवतात आहेत. तर त्यांना फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघायचं की त्यांच्या रिकमेंडेशनने जायचं पण त्या हॉटेलला? नाही, गेलं पाहिजे असं. कारण बऱ्याचदा काय होतं की फूड ब्लॉगर जेव्हा हॉटेलला जातात तेव्हा बऱ्याचशा ऑफर डिझाईन केल्या असतात. कारण फूड ब्लॉगरला माहिती असते की मार्केटिंग कसं करायचं. समजा मी एखाद्या यांच्या हॉटेलला गेलो सौरभ दादा, तर दादाला म्हणलं की दादा एखादी ऑफर आपण प्लॅन करू जेणेकरून लोक पटकन येतील. तर चांगल्या ऑफर, चांगलं फूड, किंवा हॉटेल पण स्वतः थोडाफार खर्च करून तो खर्च बिअर करतो तुमच्या एक्सपेन्सचा, तर तो एक फायदा असतो. त्यामुळे गेलं तर काय असं हरकत नाही, पण गेलं पाहिजे. बट ते तुम्ही चेक करा की ते कसं आहे काय. असं नाही की मी सांगितलं तुम्ही गेलं परत मला घरी येऊन शिवाय घालाल, तसं नाही झालं पाहिजे. चेक करा की तुम्हाला ऍक्च्युअली त्याची गरज आहे का. 151 रुपयाचा बर्गर कॉम्बो आहे, त्यासाठी तुम्ही साताऱ्याला गेलाय तर मग चूक तुमची आहे. अगदी बेसिक. हा, आणि अशा आहेत कार्यकर्ते आहेत. सो म्हणजे आहेत आमच्याकडे काय करते. तर अजून एक शेवटचा प्रश्न आहे, आजीचे फेस रिव्हील केले का आतापर्यंत? आजी अजून नाही केलं. मला एकदा टाकली तुम्ही स्टोरी 100 केला, पण ती काय डिलीट केली परत. सो आहे का प्लॅन आजी आम्हाला बघायला मिळणार? आजी भेटेल तुम्हाला बघायला. सो कारण मला खूप एक्साइटमेंट आहे, कारण आजीचे जे डायलॉग आहेत आणि मला पाहायचं. अशोक मामांच्या वेळी एकदा स्टोरी टाकली तेव्हा मी एक्सपेक्ट केलं की दिसेल. अजून एक शेवटचा प्रश्न की ॲज अ मराठी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आणि क्रिएटर्सला काय संदेश देते तुला जे शिकलं? एक तर ही इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर का शिक्षणामध्ये डाऊट असेल की मला नेमकं करायचं काय, जो सगळ्यांनाच असतो, कारण आपण बीकॉम त्यामुळेच घेतो जो मित्राने घेतलेलं असतं, तर या इंडस्ट्रीकडे एकदा बघू शकता तुम्ही. आणि ही इंडस्ट्रीत फक्त एकच की सॅक्रिफाईस खूप आहे, इतकं सोपं नाही आहे प्रत्येक गोष्ट. की मी आता माईक पुढे बसून बोलताना मी तुम्हाला खोटं ना सांगत, मी चष्मा यासाठी घालायचो, मला कॅमेराची भीती वाटायची, भयानक भीती वाटायची. मला माझ्या आवाजाची पण मला माझा आवाज नव्हता आवडत पहिला.
मी 50-100 व्हिडिओ केल्यानंतर मला कळालं की अच्छा कॅमेराला घाबरलं नाही पाहिजे. सो आत्तापासून तुम्ही भले कंटेंट क्रिएटर असाल नसाल फरक नाही पडत, पण कॅमेरा पुढे बोलायला सुरुवात करा. पब्लिक फिअर कमी होतं लोकांपुढे बोलायचं. कंटेंट क्रिएटरनं आत्ता थोडंसं स्वतःला असं तोंडावर पाणी मारलं पाहिजे की आत्तापर्यंत जे करतोय ते थांबलं पाहिजे, नवीन काहीतरी करायचं आपल्याला. लोकांच्या अपेक्षा भयानक आहेत. लोक एवढे फोनवर पडिक आहेत की 12-12 तास लोक ते कंटेंट कन्झ्युम करतात. तुम्हाला नवीन काहीतरी करायला लागणार. कम्पॅरिझन कंटिन्यू कम्पॅरिझन तर होतच राहणार. दुसरं असं आहे की आता तुम्ही अथर्व रुकेचं उदाहरण दिलं, त्याचं कॉन्टेंट समजायला पण तुम्हाला कॉन्टेंट बद्दल माहिती पाहिजे, एवढं चांगलं कॉन्टेंट आहे. सो अशा टाईपचं काहीतरी करा. आणि आत्ताच वेळ आहे, अजून 5 वर्षांनी लोक एवढी लांब गेले असतील की तुम्हाला कॉन्टेंट तयार करणं म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन करणं एखाद्या बिझनेस सारखं वाटेल की नाही आता प्रोफेशनल कॅमेराच लागणार, लोक फोन नाही करत नाही. सो आत्ता मोमेंट आहे. 1-2 वर्ष असे आहेत की ज्यात तुम्ही आरामात एंटर करून ग्रो करू शकता. 1 लाख फॉलोअर बघायला तुम्हाला 5-5 वर्ष थांबायला लागेल अजून काही दिवसांनी, एवढे कॉन्टेंट क्रिएटर येतील. सो आत्ता वेळ वापरून घ्या. लिखाणाला सुरुवात करा. लिखाण सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कोण सांगत नाही, पण लिहिलं पाहिजे. तुम्ही जेवढे लिहिणार तेवढे तुम्ही चांगलं कॉन्टेंट तयार कराल. येस. सो मागचे जवळजवळ 1 तास 25 मिनिटं तुम्ही आम्हाला ऐकताय आणि सकाळपासून ऐकताय आणि मी खूप एक्साइटेड होतो. खूप बऱ्याच गोष्टी शिकलोय, कारण स्टोरी टेलिंगची जी लाईन आहे त्यामध्ये व्हिज्युअल ट्रीट देऊन त्याला ऑडिओ व्हॉइसवर देऊन हे करणं खूप हार्ड असतंय. आणि एकदा गंमत म्हणून करून बघा एखादा ब्लॉग तुम्ही, खूप हार्ड असतंय. सो दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सगळ्यांसोबत संवाद साधला. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकले त्याबद्दल सगळ्यांचा आभार दादा. तुमचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.